प्रताप सरनाईक वॉरियर्स. टॉस जिंकले पॅरामाउंटनी. मेन इन ऑरेंज, मॅन इन ब्राऊन कलर तुम्ही बघताय. दुसरी टीम अंपायर्स पोहोचलेत. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये तो चेंडू पडेल. चला ग्राउंड्समॅननी क्लिअर करा. ग्राउंड्समॅननी बाहेर यायचं आहे. बाकी कोणी थांबू नका तिकडे. आमचा आज प्रयत्न होता 8 वाजता चेंडू टाकण्याचा. काय हरकत नाही आहे, कारण संघ थोडा एक संघ लेट आला. मात्र उद्या मात्र असं करून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना इथे 7:30ला रेडी असणं आवश्यक आहे. पल्लवी नायर यांच्या सूचनेनुसार ग्राउंड्समॅन असेल, आपण असू, अंपायर्स असेल, DG असेल, लाईव्ह असेल, तर आपण 8 वाजता चेंडू टाकू शकतो. याची दक्षता बाळगा. ही आपली स्पर्धा आहे. आणि जसं उल्लेख केला, आज सन्माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र शासनाचे आणि धाराशिवचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक यांचा वाढदिवस आहे. आणि त्यांना खूप शुभेच्छा देताना या आपण पहिला चेंडू टाकूया, कारण त्यांच्याच नावाने ही स्पर्धा प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग म्हणून ओळखली जाते. संपूर्ण शिवसेना परिवार आणि तसंच प्रतापराव सरनाईक फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सादिक, सी दैट द बॉल रिलीज विद इन 1 मिनट, या तो कल का टाइम हो जाएगा. तो organized by Pratap Sarnaik Foundation, affiliated to Tennis Cricket Sport Federation of India, ITCSF. डॉक्टर श्रीकांत शिंदे हमारे प्रेसिडेंट है. कवर्ड बाय वियांग एट, को पावर्ड बाय मारुति सुजुकी, नवनीत मोटर्स एंड ओंडा, बेवरेज पार्टनर Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, अपैरल पार्टनर सावली क्रिएशंस, बॉल पार्टनर सिक्सिट, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो, डिजिटल पार्टनर डीप डाइव, लाइव ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनाक, YouTube live telecast tenniscricket.in, event managed by Ultimate Event Makers. चला चेंडू टाकायचा आहे, वेळ लावू नका. अंपायर्स 8:17 टॉस. आघाडीची जोडी मैदानावर आलेली आहे. अजित आणि गौरव जसवाल इज द कॅप्टन. जसवाल आडनाव परिचित आहे, प्रसिद्ध आहे. त्याचं कारण जसवाल कुटुंबातले लोक फार मोठ्या प्रमाणात वेस्टर्न आणि सेंट्रल सबर्ब्समध्ये, मुंबई ही भारताची क्रिकेटची पंढरी आहे, त्या ठिकाणी क्युरेटर म्हणून काम करतात. इवन वानखेडेमध्ये सुद्धा जसवाल एक आमचे क्युरेटर आहेत. आणि पंकज जसवाल हा खेळाडूसुद्धा तुम्ही पाहिलं मुंबईच्या माध्यमातून भरपूर वर्ष खेळत असताना. आणि तेच या ठिकाणी गौरव जसवाल कॅप्टन आहेत. प्रताप सरनाईक वॉरियर्सचे आणि पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकचे कॅप्टन आहे सूरज सिंग. दोघांनाही हार्दिक शुभेच्छा सन्माननीय पूर्वेश सरनाईक यांच्या मार्फत. ऑल द बेस्ट. शोज अ ब्युटिफुल गेम विथ लॉट ऑफ डिसिप्लिन, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन. पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी आपण बघतोय 8:45 आणि पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने समोर मुंबई एंडला अतिशय सुंदर पद्धतीने लॉफ्टेड शॉट खेळत असताना या ठिकाणी. सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. मॉर्निंग टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द क्रिकेट. कारण खेळपट्टीसुद्धा 9 वाजता खेळपट्टीवर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न. मिडल स्टंपवर चेंडू पडल्यानंतर थोडासा मूव होत असताना यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. त्या ठिकाणी 6 षटकांचा सामना आहे. 2 पॉवर प्ले आहेत, पहिला आणि दुसरा. या पॉवर प्लेचा उपयोग चांगल्या पद्धतीने फलंदाज करू शकतात. माझे सहकारी समालोचक बारामतीचे सलीम शेख कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं आगमन झालं. सलीमजी गुड मॉर्निंग. यावेळेला मात्र शेट्टी याचा चेंडू उजव्या यष्टीवर खूप चांगल्या पद्धतीने थोडंसं फ्रंट फुटला गेले. बॉटम हँडचा वापर करत असताना बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळत असताना ड्रिल करून दाखवत आहेत. ऑफ साईडला बघा शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे. पॉईंटला एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट आपण क्षेत्ररक्षक बघतोय. कवा पॉईंट लाईक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. ही ऑफ साईडला फिल्डिंग आहे. शेट्टी पुन्हा एकदा सज्ज मुंबईकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॅकफुटला थांबले. चेंडू लेट कट करत असताना चेंडूला प्लेस केला ते कबा पॉईंटला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत एक धाव काढली. नो बॉल कॉल केले, त्यामुळे एक धाव मिळते या ठिकाणी.
पंच म्हणून कामगिरी बघताय ते महेंद्र भवर आणि सादिक राजापूरकर. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना टाणा पूल सीचा या ठिकाणी आज खेळला जातोय. आज ठाण्याचे 4 संघ या ठिकाणी त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. शेट्टी पुढचा चेंडू येऊन यावेळेला मात्र चेंडू थोडंसं उशिरा का होईना अटेम्प्ट करत असताना बॉटम हँडच्या माध्यमातून ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सिंगल कन्वर्ट करतायत. धावसंख्या जाते ती 8 या संख्येवर. आज शनिवार आहे आणि ती संख्या शनिदेवाचीच या ठिकाणी बघायला मिळते. एक षटकार आपण पहिला चेंडूवर आज बघायला मिळाला आणि या पहिल्या चेंडूच्या षटकाराने आजचं सुद्धा पूर्ण दिवसाचं क्रिकेट अत्यंत उज्ज्वल असणार याबाबतीत शंका नाही. तो इशारा त्यांनी दिला या ठिकाणी. पहिला सामना तुम्ही टाणा पूल सीचं या ठिकाणी बघताय. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक आणि प्रताप सरनाईक वॉरियर्स. टॉस जिंकल्यानंतर सूरज सिंग यांनी आपल्या संघासाठी फिल्डिंग घेतले आणि आमंत्रित केले प्रताप सरनाईक वॉरियर्सला बॅटिंगसाठी. गौरव जसवाल आणि अजित आघाडीला आलेत. पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार, गोलंदाज तयार मुंबई इंडियन्सकडून. आदर्श शेट्टी तयार मुंबई इंडियन्सकडून. यावेळेला थांबले, थोडा हवेत खेळत असताना मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटला. मनगडाच्या सहकार्याने तो चेंडू वळवायचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला फलंदाजांनी. पॉवर प्ले सुरू आहे आणि या पॉवर प्लेमध्ये आदर्श शेट्टी प्रयत्न करतात जे फिल्डिंग कॅचिंग पोझिशन्सवर लावण्यात आले. तिकडे कुठला तरी फलंदाज मिस्टेक चूक करतोय का जेणेकरून तो कॅचिंगमध्ये कुठेतरी अडकू शकेल हा प्रयत्न होता या चेंडूच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते ते 9 या धावसंख्येवर. आदर्श शेट्टी, प्रोफेसर रत्नाकर शेट्टी CEO भरपूर वर्षच आपण BCCI साठी पाहिलं. या वेळेला मात्र खूप सुंदर पद्धतीने बॉटम हँडच्या माध्यमातून समोर मुंबई इंडियन्सला खेळत आहेत. गुड शॉट वन्स अगेन. 4 धावा आणि पहिला चेंडूत आपण षटकार पाहिला आणि या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये चौकार बघायला मिळतोय आणि धावसंख्या सरकते पहिल्या षटकानंतर 13 या धावसंख्येवर. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. संघनायक स्वतः मैदानावर उतरले त्या ठिकाणी गौरव जसवाल, त्यांच्याबरोबर आहेत अजित. संघ आहे तो प्रतापराव सरनाईक वॉरियर्स आणि प्रतापराव सरनाईक वॉरियरनी पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 13 धावा करून धावांची गती या ठिकाणी वाढवत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. काल आपण मुंबई मीरा भाईंदरच्या पूलमध्ये आपण 20 धावा पाहिल्या, 19 पाहिल्या, 14 पाहिल्या. सगळ्यात हायेस्ट स्कोर होता पॉवर प्लेमध्ये ते 20 धावा आणि आज या ठिकाणी 13 धावा पहिला पॉवर प्लेमध्ये बघायला मिळते. P2 आता सुरू होईल, पॉवर प्ले 2 या ठिकाणी सुरू होईल. सलीम भाई क्या कहना चाहेंगे पहला ओवर के बारे में? 13 रन हमें यहाँ पे देखने को मिला. क्या कहना चाहेंगे पहला ओवर के बारे में? 13 रन हमें यहाँ पे देखने को मिला. शुक्रिया सर जी। लेकिन कहते हैं ना कि आप सभी का स्वागत है इस बड़े मंच के साथ में। पहले ओवर में 13 रन आए हैं और जिस तरह से शुरुआत की है कल के दिन की, पहले के दिन की शुरुआत छक्के के साथ में, दूसरे दिन की भी शुरुआत छक्के के साथ में हुई है। तो यहाँ पर हर पहले गेंद पे वो कहते हैं इम्पैक्ट डालना चाहते हैं बल्लेबाज और बहुत अच्छी शुरुआत की है। आसान नहीं है कल से देखा चेस करना इस मैदान में और एक टॉस जीत के बल्लेबाज फील्डिंग का फैसला जरूर किया है, लेकिन कल से देखा चेसिंग करना आसान नहीं है। चेसिंग करना आसान नहीं है। कल पहले मैच में सलीम भाई हमने 77 देखे थे। आज देखना है पहले मैच में 6 ओवर में कितना स्कोर बनता है। जहाँ तक सवाल है मैदान के ऊपर गौरव जसवाल अच्छी बैटिंग करते हुए दुसरे ओवर की सुरुवात, दुसरं षटक सुरू होते यावेळेला बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर केला मात्र टू द फील्ड हवेमध्ये त्या ठिकाणी खेळत असताना चेंडू खाली ठेवू शकले नाहीत आपण बघतोय आणि मिड ऑफला तो जेल जातोय आणि पहिला धक्का या ठिकाणी प्रतापराव सरनाईक वॉरियर्सला लागतोय. फलंदाज बाद झालाय मैदानावरती तो गौरव जसवाल, द कॅप्टन ऑफ द टीम. बाद होत आहेत मैदानावर. चांगली बॅटिंग त्यांच्यामध्ये, चांगली सुरुवात त्यांनी नक्कीच केली मात्र हवेत खेळल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय पहिलं यश या ठिकाणी प्राप्त होतंय ते पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक या संघाला. कुछ कहना चाहेंगे विकेट के बारे में सलीम भाई?
अगर यहाँ से अगर बात करें, कप्तान बहुत जल्दी डगआउट में चले गए, इतना अच्छा नहीं है। अजीत एक अच्छी बैटिंग इनकी अच्छी चल रही है, 6 गेंदों में 11 पे बल्लेबाजी करे। कहीं ना कहीं माइंडसेट होता है कि अगर देखिए 6 गेंद आप नॉन स्ट्राइक पे खड़े हैं और इतना आसान है कि और आगे आगे अब खेलना, कहीं ना कहीं ये कहते हैं ना स्ट्राइक रोटेट की जिसके बारे में बात करते हैं वो कम देखने मिला। उसकी वजह से दबाव में आए कप्तान साहब और मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे। आदर्श ने वहां पर गलती कोई नहीं की और पहली विकेट सूरज ने अपने नाम करते हुए, ग्रेट स्टार्ट सूरज का। दूसरी तरफ एक लकी स्टार्ट सूरज का है, लेकिन दूसरी तरफ देखिए तो कप्तान अनलकी होके बाहर चले। बालाजी अगर देखिए तो इतना साल का आपका एक्सपीरियंस है टेनिस क्रिकेट विश्व में, लेदर में आपने बहुत अच्छा, तमिल में आपने काम किया है। कहीं अगर देखिए तो इस टूर्नामेंट में आपका बड़ा योगदान भी है। थँक्यू सलीम बाय. सूरज सिंग पुन्हा एकदा संघनायक गोलंदाजी करतात. चेंडू ऑफ साईडला खेळत असताना ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 14. नवीन फलंदाज आलेत गौतम. आता बघायचं अजित आणि गौतम या ठिकाणी प्रतापराव सरनाईक वॉरियर्सची संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेत आहेत. पहिला गडी बाद झाला होता कॅप्टन गौरव जसवालच्या रूपाने, त्याला बाद केला कॅप्टन सूरज सिंग यांनीच गोलंदाजी करत असताना. टेनिस विश्वामध्ये फिरकी गोलंदाजांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे, मध्यम गती गोलंदाजांना तेवढंच महत्त्व आहे. कारण काल सुद्धा एवढे आपल्याला फिरकी गोलंदाज नाही बघायला मिळाले. तर आज जी सुरुवात त्यांनी केली आहे मोठे फटके खेळण्यासाठी पॉवर प्लेमध्ये ते जागा देत नाही आहे. डावखोऱ्या फलंदाज अजित यादव तयार सूरज सिंगसाठी. सूरज सिंग 5 ते 6 पावलांचा स्टार्ट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा मूव होतोय, त्या ठिकाणी आपण बघतोय. चांगलं टाकतायत, गुडलिंगचा वापर करतायत. संशोधनाचा विषय की गुडलिंगचा वापर किती गोलंदाज करतात, जिथून तुम्हाला एक द्विधा मनस्थिती तयार होते. फ्रंट फुटला खेळायचा का बॅक फुटला बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत. कारण पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. या पॉवर प्लेमध्ये एक विकेट सुद्धा मिळाली आहे सूरज सिंगला. ते कॅप्टन आहेत पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या संघाचे. ठाण्याचं सीचं पूल तुम्ही या ठिकाणी बघताय. आज या पूलमधून 2 संघ क्वालिफाय होतील. सज्ज होत आहेत सूरज सिंग. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडून यावेळेला स्टेप आउट झाले होते. ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर ब्लॉक होलमध्ये चेंडू अटॅक केला आणि शांत ठेवायचा प्रयत्न केला. चांगलं कॉन्टेस्ट सूरज सिंग. आणि तसंच आपण बघतोय अजित याच्यामध्ये नॉन स्ट्रायकरचे फलंदाज एक आरशाची भूमिका पार पाडतात. ते पुढे सरकतात त्यांच्या बोलण्यासाठी. कारण चेंडू जर बीट झाला असता तर क्लीन बोल्ड झाले असते. कारण स्टेप आउट व्हायला हरकत नाही, मात्र रिलीज झाल्यानंतर व्हायला पाहिजे. रिलीजच्या अगोदर ते स्टेप आउट झाले म्हणून परिवर्तन आणला गोलंदाजांनी आणि ब्लॉक होलमध्ये टाकून त्या ठिकाणी फलंदाजाला शांत ठेवायचा प्रयत्न केला, संयम ठेवायचा त्यांनी फलंदाजाला सांगितलं. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सूरज सिंग कॉमेंट्री बॉक्सकडून. पुढचा चेंडू घेऊन या वेळेला राईट आर्म राऊंड द विकेट. मात्र चेंडू अपिश वरती आला, मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुट होता. त्यामुळे चेंडू स्क्रीनच्या दिला व्यासपीठाच्या दिशेला खेळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. ऑलरेडी एक षटकार चौकार पहिल्या षटकात पाहिला होता आणि चौकार या ठिकाणी येतोय. कारण चांगला चेंडू पडल्यानंतर एक चांगला फटका सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. आणि तोच फटका या ठिकाणी दाखवत असताना मैदानावरती अजित मागच्या चेंडूमध्ये जे बीट झाले होते त्याच्यामधून बाहेर या ठिकाणी येत असताना गौतमने चांगला सल्ला दिला. तो सल्ला कृतीमध्ये आणतायत. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सूरज सिंग. क्रीज कॉर्नरहून टाकलंय, मात्र बॅकफुटला थांबलेत. हवेत थोडे खेळले होते, बीट झाले तिकडे. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत गौतम आणि अजित सुरक्षितपणे 2 धावा पूर्ण करतायत त्या ठिकाणी आपल्या संघासाठी, प्रतापराव सरनाईक वॉरियर्ससाठी. तर षटक संपतायत 2. तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 13 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या 7. धन्यवाद सोनम चव्हाण. आणि 2 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ते 20च्या रूपाने. आणि जी सरासरी 13 वर होती ती सरासरी खाली आणण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक यशस्वी होते. त्याचं कारण कॅप्टन स्वतः गोलंदाजी करत होते. सलीम जी क्या कहना चाहेंगे सेकंड ओवर के बारे में? अगर देखिए बात करेंगे पहले ओवर में बहुत अच्छी स्टार्ट जरूर हुई थी, लेकिन दूसरे ओवर की बात करें तो विकेट, और कहीं ना कहीं एक तरफ अजीत की बात करें तो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन दूसरी तरफ अगर नजर डालेंगे तो स्ट्राइक रोटेट नहीं हो रही. 10 गेंदे बालाजी 10 गेंदे खेल चुके हैं, 17 रन, जिसके अंदर पहले गेंद पे छक्का चौका भी आया है. स्ट्राइक रोटेट होना चाहिए. दोनों बल्लेबाज तालमेल चाहिए. वो कहते हैं ना सही तालमेल है तो घर चलता है. क्रिकेट के मैदान में भी सही तालमेल चाहिए अगर ये मैच को आपको आगे बढ़ाना है तो शायद वहां पर कम देखने मिला है अब तक. अजीत अच्छे बल्लेबाज है, इसमें कोई नो डाउट है, लेकिन गौतम इनको भी साथ निभाना है इस मैच में. 2 के बाद में 20 रन 1 विकेट जरूर खोया. अच्छी स्टार्ट कहूंगा मैं.
तो प्रोजेक्टेड स्कोर 76 स्क्रीन दिखाते हुए 76 दाखवत आहेत संदेश पिलानी थँक टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. तर किती धावा होतील? काल IS स्कोर आपण पाहिला 88 आपल्याला बघायला मिळाला. 97 धावा या IS स्कोर सोनम मला सांगतायत. 88, 97, 77 अशा धावा बघायला मिळाल्या. मात्र आज ठाण्याची पूल सी या ठिकाणी हे दोन संघ काय परफॉर्मन्स दाखवत आहेत याच्यावर लक्ष द्या. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ते 20च्या रूपाने. पहिल्या षटकात सरासरी 13, दुसऱ्या षटकात 10. गोलंदाज तयार. बॅकफुटला थांबले चेंडूला ऑन साईडला पुल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत, कारण पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेमध्ये 20 धावा आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक आता विखुरले गेलेत आणि त्याचा पूर्ण फायदा घेत असताना आपण बघतोय या ठिकाणी 2 धावा पूर्ण करता येते आणि संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवता येते 22 या धावसंख्येवर. गौतम सातत्याने चर्चा त्या ठिकाणी अजित आणि गौतम याच्यामध्ये, कारण मागच्या काही चेंडूंमध्ये गौतम थोडे परिपक्व मॅच्युअर दिसत आहेत त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करत असताना. आणि शॉर्ट हाईटचे जे क्रिकेटर असतात ते हाय स्टँडर्ड क्रिकेटर असतात. गौतमची हाईट तशीच आहे, वेगळा स्टान्स थोडासा. तयार होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला बॅकफुटला ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलेले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बघायचं आहे बीट झाले क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना गौतम धावांची गती वाढवायची पूर्ण जबाबदारी या ठिकाणी प्रतापराव सरनाईक वॉरियर्सचे स्वतःच्या खांद्यावर घेत असताना कृतीमध्ये आणतायत. आणि या चौकारामुळे धावसंख्या पुढे सरकते ती 26 या धावसंख्येवर. षटक तिसरं मार्गस्थ असताना 26 फॉर द लॉस ऑफ 1. प्रतापराव सरनाईक वॉरियर्स इन द थर्ड ओव्हर against Paramount RMC Infratech in the first match of day 2. आज समालोचन मनीष पाटील, सलीम शेख आणि RJ ओम सोनावणे यांच्या माध्यमातून ऐकू शकाल. सलीम शेख आमचे बारामतीचे आहेत आणि आमचे RJ ओम सोनावणे बुलढाणा जिल्ह्याचे आहेत. आणि मनीष पाटील मीरा भाईंदर खारी गावाचे आणि आम्ही सुद्धा या मीरा भाईंदरचे. ही आमची कर्मभूमी आणि मातृभूमी. मागचे 60 वर्ष आम्ही मीरा भाईंदरमध्ये आहोत. आमच्या 2 अकॅडमी आहेत ज्याच्या माध्यमातून मुलं सातत्याने घडत असतात या ठिकाणी. आणि मला सांगताना अभिमान वाटतंय की पूर्वी सरनाईक स्वतः अतिशय ऑसम लेदर क्रिकेटर आहेत जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची बारीक निरीक्षण आणि अभ्यास आहे. आणि त्यामुळे हे नेपथ्य जे तुम्ही बघताय या ग्राउंडवर अतिशय सुंदर समृद्ध सुसज्ज असं स्टेडियम स्वतः पूर्वेशनी मागच्या 15-20 दिवसात बारीक लक्ष घालून हे सगळं या ठिकाणी उभारलेलं आहे. असं फार दुर्मिळपणे मीरा भाईंदरमध्ये अशी व्यवस्था बघायला मिळते. आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या बाबतीत पूर्वेश अत्यंत एक्सपर्ट आहेत. यावेळेला तांबून चेंडूला ऑन साईडला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलाय. गौतम ऑन फायर. जेव्हा जेव्हा शॉर्ट ऑफ लेग मिळाले त्याचा समाचार घेत असताना धावांची गती वाढवायची पूर्ण जबाबदारी या ठिकाणी त्यांनी गौरव जसवाल बाद झाल्यानंतर आपल्या खांद्यावर घेत असताना प्रतापराव नाईक वॉरियर्सची संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 32 फॉर द लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. 32 धावा 1 गडी बाद. सरासरी मागच्या षटकात खाली होती. गौतमला माहिती आहे ती सरासरी पुन्हा एकदा जाग्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. जी पहिल्या षटकात 13 ठेवली होती त्यांच्या संघनायकांनी गौरव जसवाल यांनी. यावेळेला मात्र चेंडू मिस टाइम झालाय. जेल होण्याची शक्यता आहे. जाग्यावरून चेंडू उचलायचा प्रयत्न. मागच्या काही चेंडूंमध्ये धावांची गती धावांचा रेट वाढवायचा प्रयत्न होता. त्यामुळे गौतमला बाद करण्यामध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाज वर्चस्व घेत आहेत त्या ठिकाणी. आणि धावांचा वेग वाढवणारा गौतमच. अश्विननी जेल घेतला. गोलंदाज होते हेमंत आणि गौतम बाद होते. तर धावसंख्या 32 फॉर द लॉस ऑफ 2. 32 धावा 2 गडी बाद. प्रताप सरनाईक वॉरियर्स या ठिकाणी खेळत असताना पॅरामाउंट RMC इंफ्राटेक यांच्यासमोर तिसरं षटक मार्गस्थ असताना. सलीम भाई क्या कहना चाहेंगे विकेट के बारे में? तीसरा ओवर प्रगति में हालांकि देखिए रन अच्छे बने, उसके साथ में विकेट अभी अभी गया. जो सेट बैटर अगर देखिए तो अभी भी अजीत आपके साथ में. लेकिन कहीं ना कहीं अगर देखिए तो गौतम की अगर बात करें एक अच्छा स्टार्ट मिला था. लेकिन कहते हैं ना क्रिकेट के मैदान में, मैं अक्सर कहता हूँ क्रिकेट का मैदान हो या जिंदगी का मैदान हो, मौका सबको मिलता है, एक बार मिलता है. और अब देखिए बड़ा शॉट आया, सिंगल लीजिए, स्ट्राइक रोटेट कर लीजिए. हालांकि माना 6 ओवर का है लेकिन इतने भी कम नहीं है. स्ट्राइक रोटेट कर लीजिए. क्रिकेट के मैदान में विकेट तो डगआउट है तो सिंगल लीजिए. कहते हैं ना कि पुश करो और खुश रहो, आगे बढ़े. अच्छा स्कोर है.
2.4 के बाद में 32 पे 2. क्या बात आहे सलीम भाई, रोटेट करा असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र शांतपणे संयमाने बचावात्मक पद्धतीने चेंडूला बॉटम अँड सॉफ्ट हँडच्या माध्यमातून ऑन साईडला शॉर्ट मेडॉनला त्या ठिकाणी पाठवत आहेत. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी जात असताना एमन कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे सरकते. ती आता 33 या धावसंख्या 33 फॉर द लॉस ऑफ 2. प्रताप सरनाईक वॉरियर्स. पहिला सामना ठाणा पूलमधला या ठिकाणी खेळत असताना प्रेक्षकांचा हळूहळू आगमन होते समोरच्या स्टँडमध्ये. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक प्रताप सरनाईक प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी तुमचं नेताजी सुभाषचंद्र बोस या सुसज्ज समृद्ध 18 एकरच्या मैदानामध्ये स्वागत करतोय तुमचं. मुंबईकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट हँडर आहेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे, मात्र प्रेशर सुंदर जेल घेतला जातोय. आत्ताच एक गडी गौतमच्या रूपाने बाद होताना पाहिला आणि आता मैदानावरती अजित बाद झालाय. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ड्रिंक्स जायला हरकत नाही आतमध्ये. आज ड्रिंक्सची सुविधा आहे. पाणी जायला हरकत नाही आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. टेम्परेचर मागच्या काही दिवसांमध्ये तापमान वाढतोय. मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस निसर्गरम्य मैदान आहे. इथून फक्त 2.5 किलोमीटर समुद्र आहे आणि त्या समुद्रजवळ असल्यामुळे सातत्याने लो टाईड हाय टाईडच्या माध्यमातून वारा वाहत असतो. दुपारच्या सत्रामध्ये या वारा अतिशय चांगला वाहतो. काल रात्रीचं सत्रसुद्धा सकाळी 2:30 वाजेपर्यंत तुम्ही इंडियन ग्लोबल क्रिकेटचे मॅचेस पाहिलात. आता मीरा भाईंदर आणि ठाण्याची पूल या ठिकाणी पाहतात. षटकं संपले 3. पाणी आतमध्ये जायला हरकत नाही ड्रिंक्स आणि 3 षटकांत धावसंख्या बघायला मिळते 33 धावा, 2 गडी बाद. प्रताप सरनाईक वॉरियर्स विथ द रन रेट ऑफ 11 पर ओव्हर. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात आपण बघतोय या ठिकाणी 13 धावा आल्या. तर पहिलं आणि तिसऱ्या षटकात 13 धावा आल्या. मात्र दुसऱ्या षटकात मात्र अतिशय चांगली ही पण हेमंती पण चांगली गोलंदाजी केली आहे, कारण 2 विकेट सुद्धा त्यांनी काढले. एकंदरीत गडी बाद झालेत. मैदानावर 3 विकेट्स पडलेत आणि त्यामुळे बघायचं येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा किती येत आहेत. तुम्ही स्क्रीनवर आमच्या खेळाडूंना बघताय. ड्रिंक्स असल्यामुळे, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 3 षटकानंतर पाणी आतमध्ये जात आहे. पाण्याचा आनंद घेणं आवश्यक आहे. 10 ग्लास पाणी पोटात जायलाच पाहिजे. तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल, उन्हापासून वाचायचं असेल, तर तुम्हाला पाणी पिणं न कंटाळा करता 10 ग्लास पाणी प्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचं शरीर हे मैदानाचं तुम्ही बघा काय व्ह्यू दिले आमच्या ड्रोन कॅमेरानी. नेताजी सुभाषचंद्र बोसचं अतिशय सुंदर काम करत असताना टेनिस क्रिकेट .inचे आमचे कॅमेरामॅन ब्युटिफुल व्हील मागे ते तुम्ही बघताय ते सगळं मुंबई आहे. मुंबईचा सगळा परिसर देतोय. डाव्या बाजूला उजव्या बाजूला आहे तो सगळा गोराई आणि मनोरीचा परिसर आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही जो परिसर बघताय तो सगळा मीरा रोड आणि दहिसरचा हा परिसर आहे. असं हे मीरा भाईंदरचं शहर चेनात ते उत्तन असं प्रचंड मोठं शहर आहे. मीरा भाईंदरची स्वतंत्र महानगरपालिका आहेत. आपले साहेब 4 वेळा सन्माननीय प्रतापराव सरनाईक इथूनच मीरा भाईंदर ओळा माजिवड्यापर्यंत या कॉन्स्टिट्युएन्सीमधून 4 वेळा विधानसभेवर निवडून गेलेत. आता ते महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री आहेत, धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि योगायोगाने आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रताप सरनाईक फाउंडेशनकडून. ते येणाऱ्या 3 षटकात किती धावा येतील? इट शुड बी 33 और इट शुड बी 45-50. सलीम भाई क्या कहना चाहेंगे? पहले 3 ओवर में तो 33 रन आए. आने वाले 3 ओवर में आप क्या एक्सपेक्ट कर रहे हैं? एक्सपेक्टेड स्कोर थोड़ी देर पहले संदेश पिलानी ने 76 दिखाया था. कितना होगा आपको ऐसा लग रहा है? मे बी अगर देखिए मुझे अगर लगता है यहाँ से अगर देखिए एक अच्छा स्टार्ट जरूर मिलेगा. 70-75 एक अच्छा टोटल हो सकता है. 70-75 अच्छा टोटल हो सकते हैं. गोलंदाज तयार झालेत कॉमेंट्री बॉक्सकडून. पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म लागतायत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू स्ट्रेट ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करत असताना ऑफ फॉली केलं चांगल्या पद्धतीने. लेंथ पहिला चेंडूच्या जवळ आलेल्या चेंडूला ऑफ साईडला क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना 1 धाव पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत 34 वर. तर नवीन फलंदाज शुभम. तर बघायचं गौतम आणि शुभम. गौतम सात्विक आणि शुभम दोघे नवीन फलंदाज आहेत. सात्विक आणि गौतम बाद झाला, त्याच्यानंतर अजित बाद झाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अँगल करायचा प्रयत्न या ठिकाणी
डावकुरा गोलंदाज ग्रीप रनवे रिलीज ऑफ द ड्युरी फॉलो थ्रू काल सुद्धा डावकुऱ्या गोलंदाजाला पाहिलं नैसर्गिक त्यांच्याकडे एक ताकद असते त्या नैसर्गिक ताकदीचा उपयोग करत असताना राईट हँडरला अँगल करतायत मिडल आणि लेग स्टॅम्पवर चेंडू पडल्यानंतर स्विंग करायचा प्रयत्न या बघूया ऑन साईडला फिल्डिंग काय फाईन लेग वरती आपण बघतोय लॉंग लेगला एक फिल्डर बघायला मिळतं मिड विकेटला एक फिल्डर बघायला मिळतं लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला एक क्षेत्ररक्षण अशा पद्धतीने लावण्यात आलं आहे पुढचा चेंडू यावेळेला चेंडू मात्र तांबून करत असताना बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफ साईडला पाठवत आहेत त्या ठिकाणी तर अजून एक गडी या ठिकाणी बाद होते हवेत खेळले खाली ठेवू शकले नाहीत गॅपमध्ये खेळू शकले नाहीत आणि त्यामुळे मागच्या 2 षटकामध्ये आपण बघतोय काही चेंडूंमध्ये 3 विकेट या ठिकाणी पडत असताना तो शुभम बाद होतोय 4 गड़ी सलीम भाई अभी तक 4 विकेट गिर चुके पिछले कुछ ओवर में अगर देखें तो अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पे पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक के माध्यम से और जो स्टार्टिंग में हमने 13 का रन रेट देगा तीसरे ओवर में 13 का रन रेट देगा बीच के ओवर में 7 का रन रेट देगा हम सोच रहे थे कि यहाँ पे 72 या 76 बनेंगे लेकिन पिछली कुछ गेंदों में 3 विकेट यहाँ पे गिरता हुआ सलीम भाई यहाँ देखिए मेरिट से कहते हैं अगर देखिए टीम की अगर बात करें प्रताप सरनाइक वॉरियर्स टीम की अगर बात करें तो मेरिट पे खेलना शायद इस समय भूल गए हैं अब देखिए मेरिट पे खेलिए और देखिए तो गेंद को मेरिट दीजिए सम्मान दीजिए बड़े शॉट जरूर खेलिए अब ये शॉट देखिए इसके पहले जो खेला शरीर से बिल्कुल दूर खेला है और खड़े खड़े खेला है शॉट और वहां पर कोई गलती की नहीं फील्डर ने अच्छा कैच पकड़ा तो 34 पे 4 खुदकुशी करते नजर आ रहे हैं मेरे हिसाब से बैटर सरेंडर कर रहे हैं यहाँ पर गलती हो रही है यहाँ पर प्रताप सरनाइक वॉरियर्स टीम की तरफ से जबकि रुकना चाहिए वहां पे देखते हैं पुन्हा एकदा जाऊया नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडे 4 गडी आतापर्यंत बाद झालेत मध्ये चांगली बॅटिंग चालू होती ज्यावेळेला गौतम खेळत होता धावांची गती वाढवायचा त्याने प्रयत्न केला होता गोलंदाज तयार लेफ्ट हँडर आहेत लेफ्ट आर्म राऊंड बॅकफुटला आले जागा बनवली स्ट्रोकसाठी स्ट्रोक मिळत नसतात स्ट्रोक बनवावे लागतात एक सिंगल कन्वर्ट करतायत आणि धावसंख्येला पुढे सरकवत आहेत या ठिकाणी एका पार्टनरशिपची गरज आहे कारण 4 विकेट त्यांचे पडलेत कारण काल जसं उल्लेख झाला या ठिकाणी 97 आय स्कोर होता 88 77 अशा धावा आपल्याला मीराबेंदर पूल एच्या माध्यमातून काल बघायला मिळाला काल 2 टीम क्वालिफाय झाले आज पूल सीचा संघ ठाण्याचा पूल खेळतोय एक दिवस मीराबेंदर एक दिवस ठाणा पुन्हा उद्या मीराबेंदर परवा ठाणा असे सगळे 16 संघांना तुम्ही या पूलच्या माध्यमातून बघू शकता या वेळेला मात्र पाहिलं की ऑफ स्टंपच्या थोडेसे बाहेर आलेत फलंदाज आणि ते लक्षात घेऊन चेंडू बॉम्ब्स करत असताना गुड लेंथ वरून या ठिकाणी ऑन साईडला तयार होते ते पुल किंवा हुक करण्यासाठी मात्र चेंडू त्यांच्या संपर्कात येत नाहीये चेंडू फार वेगाने यष्टीरक्षाकडे जात असताना आदर्श शेट्टी ज्यांनी मुंबई इंडियन्सकडून षटक टाकलं होतं अतिशय चांगली शैली आहे लेदर क्रिकेटर आहेत बघितल्यानंतर त्याच्या बॉडी लँग्वेज लक्षात येते ग्रीप रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी क्रीजचा वापर करतात बॉलिंग क्रीज रिटर्न क्रीज पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना कधी आत आणतात कधी बाहेर काढायचा प्रयत्न गुडलेंगचा वापर आता जास्तीत जास्त त्यांनी केला आहे आदर्श शेट्टी याचा पुढचा चेंडू वेग वाढवायचा प्रयत्न बांधून ठेवायचा प्रयत्न त्यांना माहिती आहे की जर आपण 4 विकेट्स या ठिकाणी मागच्या काही चेंडूंमध्ये घेतलेत आज जर कन्सिस्टन्सी आपण कंटिन्युअसली या ठिकाणी दाखवलं तर समोरच्या संघाला कमी धावांमध्ये रोखू शकतो आणि तेच पॅरामाउंट आरएमसी इंफ्राटेकचे कॅप्टनशिप गेम स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना आदर्श शेट्टी षटकं पूर्ण झाली मैदानावर 4 आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली 35 धावा 4 गडी बाद प्रताप सरनाईक वॉरियर्स सरासरीवर लक्ष घातलं तर ही सरासरी 8.90 च्या रूपाने बघायला मिळते पहिल्या षटकात धावाल्या 13 दुसऱ्या षटकात धावाल्या 7 चौथ्या षटकात धावाल्या 13 नाही तीसऱ्या षटकात धावाल्या 13 आणि चौथ्या षटकात धावाल्या फक्त 2 आदर्श शेट्टी ने बहुत अच्छी गेंदबाजी की सलीम भाई और आप स्कोर देख सकते हैं स्क्रीन के ऊपर आने वाले 2 ओवर में आपको क्या लग रहा है कितना स्कोर यहाँ पे बनेगा सलीम भाई अब तो कहते हैं कि जो बल्लेबाज सोचे वही होगा वो कहते हैं प्रेडिक्शन हर एक की फेल है क्योंकि बीच मैदान में कहते हैं ना रेल जब चलती है तो झुक झुक के चलती है लेकिन यहाँ से देखिए तो मेरे हिसाब से माइंड है ना थोड़ा सा दबाव में आए हैं प्रेशर लिया है बल्लेबाजों ने कहते हैं ना कि दबाव में निखरने वाले खिलाड़ी और होते हैं दबाव में बिखरने वाले इतिहास नहीं बनाते आज देखिए आज दबाव है आपके ऊपर ऐसी पारी खेली है कि जो आपको हीरो बना सकता है किस्मत मौका देता है और मेहनत आपकी चौका देती है और मेहनत कर लीजिए आज आज मौका है मेहनत का क्यों ना मेहनत आप मौका कर लीजिए इस मौके को बना लीजिए मौका अभी भी है 4 के बाद में 35 रन अभी 12 गेंदें शेष है 12 गेंदों में अगर आप 35 रन बना सकते हैं लेकिन उसके लिए आपका स्ट्रेंथ वो फिर से आपको याद करना पड़ेगा मौका तो आइए सुनते हैं सलीम शेख को हिंदी में हमारे बारामती के कमेंटेटर थैंक यू 12 गेंदें बहुत महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए गेंदबाजों ने कमर कसी है काफी बाहर गेंद इट्स अ वाइड बॉल
अतिरिक्त रन के साथ में शुरुआत की है इस ओवर में। कहते हैं ना कि जब आप कोशिश करते हैं तो हमेशा कहते हैं कोशिश करने वालों की कभी हार होती नहीं है। कोशिश करते रहिए, चाहे आपके मन के खिलाफ चले, आपके मन के साथ में चले, और दोनों के साथ में काम अच्छा होना चाहिए। आप देख रहे हैं प्रताप सरनाइक का प्रीमियर लीग मीरा भाईंदर के खूबसूरत नेताजी सुभाष चंद्र बोस स्टेडियम, खूबसूरत मैदान है। देखिए तो पहले गेंद थोड़ी सी खराब लेन थी, दूसरी गेंद में वापसी की है, अच्छी गेंदबाजी, लाइन और लेंथ अच्छी है। बस एकमात्र आदर्श की बात करें, पहले ओवर में 13 रन आए, दूसरे ओवर में मात्र 2 रन दिए। आदर्श वन गेंदबाजी की है, सूरज की वो विकेट मात्र 1 और हेमंत ने 2 विकेट लिए, 13 रन खर्च किए। उसके बाद में अश्विन मात्र, क्या बात है। शायद यहां से देखिए तो जिस तरह से गेंदबाजी हो रही है ना, ये बिल्कुल धारदार गेंदबाजी हो रही है। लेग बाइज ग्रुप से सिंगल, ये दोनों अंपायर अच्छे। अगर देखिए एक तरफ महेश सर है, दूसरी तरफ अगर देखिए सादिक भाई, ये दोनों अंपायर अच्छी अंपायरिंग अब तक करते नजर आए। और टूर्नामेंट की बात करें, जितने भी अंपायर है, जितने अगर देखिए तो आप कॉमेंटर लीजिए या ऑफिशियल पार्टनर लीजिए, सबने एक अच्छा काम किया है। इसीलिए बेहतर को बेहतरीन बनाने में सबका एक अहम रोल है। 37 for 4 और बल्ले का किनारा, बड़ा शॉट लगाना चाहते थे, खेलना चाहते थे, बल्ले का किनारा मिला, विकेट कीपर का सहारा, उंगली खड़ी और जाना पड़ेगा बाहर। यहां पर सतविक को बैक टू द पवेलियन, 2 के योग पे बाहर जाएंगे। 37 for 5। लगातार कोशिश कर रहे थे कि बड़े शॉट खेले, लेकिन यहां पर देखिए तो बल्ले का अंदरूनी हिस्सा लग के विकेट कीपर वहां पर अगर देखिए कप्तान खुद है, उनके हाथों में गेंद समा गई। उसके बाद में अंपायर की उंगली खड़ी हो गई। यस, बैकफुट में है। बैकफुट में आने के बाद वो ऑन साइड में पुल करना चाहते थे, लेकिन टाइम नहीं कर पाए। लाइन ऑफ द डिलीवरी में बराबर नहीं थे, गेंद लगी वहाँ पे और गेंद चली गई विकेट कीपर में। अच्छी गेंदबाजी पिछले 2-3 ओवर में, बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे पैरामाउंट आरएम से इंफ्राटेक यहाँ पे करते हुए, अच्छी कैप्टनशिप सूरज सिंह इनके माध्यम से गेम स्ट्रेटेजी इंप्लीमेंट करते हुए अच्छी तरह से कंट्रोल कर रहे हैं। जब पहले ओवर में 13 रन आया था तो हम एक्सपेक्ट कर रहे थे 72 या 75 तक, 75 तक स्कोर जाएगा, लेकिन ऐसा लग नहीं रहा है। अच्छी गेंदबाजी टाना के पुल सी के माध्यम से हमें देखने को मिल रहा है। तो खेल बदला है, तकदीर बदली है, थोड़ी सी किस्मत है ना मुरझ गई है। यहाँ पर देख सकते हैं आप जिस तरह से ये राहुल आए हैं बल्लेबाजी मार पे, एक अलग विंडो में। जिस तरह टेनिस क्रिकेट विश्व की बेहतर ये टूर्नामेंट अगर दिखे तो टेनिस क्रिकेट .in के माध्यम से, टेनिस क्रिकेट वर्ल्ड में पहला अगर दिखे लाइव प्रेक्षेपण संतोष जी नाने के अंदर टीम ने किया है। यकीनन यकीनन ये पहली यूट्यूब साइट है संतोष ने बनाई हुई, टेनिस क्रिकेट .in। इस बार गेंद देखा कि शफल हो रहे, ऐसे वक्त में गेंद ब्लॉक होल में डालते हुए गया, वहां पे शांत रखने की कोशिश की बैट्समैन को। यहाँ देखिए तो जबरदस्त साइड में एक्शन, बिल्कुल यॉर्कर लेन गेंदबाजी प्रभावित किया है। अश्विन ने भी काफी जबरदस्त गेंदबाजी रही है। राहुल अभी अभी बल्लेबाजी करने के लिए मैदान में, डगआउट में देखिए तो ये काफी सन्नाटा है। प्रशांत, अब देखिए तो प्रताप सरनाइक वॉरियर्स टीम की बात करेंगे। 37 for 5, 4.4 राहुल। फुल टॉस गेंद, गेंद बस ऊपर गई है, ज्यादा दूर गई नहीं है। यहाँ देखिए तो फुल टॉस गेंद पे भी बड़े शॉट नहीं आ रहे। यही होता है जब आपका दिन खराब, आपका अगर देखिए समय खराब होता है तो इट्स नो बॉल कॉल। तो मौका है थोड़ा सा, है ना, मोमेंट सिर्फ कराने वाला मौका है, थोड़ा सा होने वाला क्या है, क्योंकि जब जब ये मौका आता है ना तब तक बदल जाती है तस्वीर। क्योंकि यहाँ देखिए तो जिस तरह वेस्ट साइड के बारे में अंपायर महेश सर ने नो बॉल करार दिया है, और शायद यहाँ पर तीसरे अंपायर को चैलेंज किया है। चलते हम टेनिस क्रिकेट .in PCR में, जहाँ पर कहते हैं ना दूध का दूध पानी का पानी, डिसीजन पेंडिंग, जिसके लिए ये रिव्यू लिया गया है। फील्डिंग टीम की तरफ से ये रिव्यू लिया है, ये चैलेंज किया अंपायर के डिसीजन को। तो हुआ क्या है, बीच मैदान में जाएंगे तो वहां से एक पूरी तरह से अस्वस्थ हुई ये पारी। अजीत ने अच्छी शुरुआत की थी छक्के के साथ में इनिंग की शुरुआत, लेकिन उसके बाद में तकदीर बदल गई है, माहौल बदल गया है। तर तुम्ही आज दिवस दुसरा बघताय प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग या स्पर्धेचा। आज आपल्या लाडके व्यक्तिमत्व, सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री, परिवहन मंत्री, तसंच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, 4 वेळा इथून निवडून गेले विधानसभेवर सन्माननीय प्रतापराव सरनाईक यांचा वाढदिवस आहे। प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्यामार्फत त्यांना खूप खूप शुभेच्छा, आमच्या सगळ्या मीरामेंद्रच्या प्रेक्षकांमार्फत शुभेच्छा। आणि ही स्पर्धा तुम्ही प्रतापराव सरनाईक फाउंडेशन यांच्या माध्यमातून पाहत आहात। ॲफिलिएटेड टू नेक्स्ट क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया ITCSF डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रेझेंट आहेत, आणि त्यांच्याच माध्यमातून प्रेसिडेंट कप दादोजी कोंडदेव स्टेडियमला यशस्वी त्यांनी करून दाखवला काही दिवसापूर्वी। पावर्ड बाय बियांग अहेड, को पावर्ड बाय मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स अँड ओंडा। वळूया पुन्हा एकदा सलीम शेखकडे। नो बॉल रिव्यू खोया आपने,
रयू था, रयू खोया, लेकिन अब यहाँ से मोमेंट थोड़ा सा शिफ्ट होना होगा और बल्लेबाजी में आया कौन है? राहुल है। कहते हैं जो गेंदबाजों को देता है हुल, उसका नाम है राहुल। क्या हुल लेंगे यहाँ पर? और सामने फ्रीड की गेंद भी है। क्या बात है, बल्ले के बीचों बीच में है और आवाज भी मीठी आई है तो लग गया मैसिव 6 रन। तकदीर भी बदलती है, तस्वीर भी बदलती है और तस्वीर भी बदल दी है इस खिलाड़ी ने। नाम राहुल और गेंदबाज को दिया है हुल। इट्स अ ह्यूज 6। हाथ ऐसा होता नहीं है जब राहुल आ जाए और काम अच्छा ना हो। देखिए राहुल, अगर बात करें राहुल कुंडली की भी बात होती है। बहुत अच्छे, बहुत अच्छे, बेहतरीन शॉट। रन्स की जरूरत है इस टीम को और रन्स आते हुए 6 रन। मेरिट पे खेल रहे हैं। 46 for 5, लास्ट बॉल टू गो। और यहाँ देखिए तो बॉडी यहाँ पर थोड़ा सा टेक्निकल, अगर देखिए तो वाइड लाइन से गेंदबाजी करते हुए आप ड्राइव करके पुश करके खुश रहना चाहते थे, सिंगल लेना चाहते थे, लेकिन गेंदबाज की माइंड को सलाम है। अच्छी गेंद डाली और डॉट गेंद के साथ में कहानी खत्म। इस ओवर से आए 11 रन, कहानी खत्म 5 के बाद में 46 for 5। आने वाले अभी भी 6 गेंदें शेष हैं। नहीं, अच्छे रन है, 11 रन आए पिछले ओवर में और राहुल का यहाँ पे तारीफ करना हो जाएगा। राहुल एक अच्छे बैट्समैन है, नो डाउट अबाउट दैट। एक सिक्सर हमने उनके माध्यम से देखा, लेकिन बॉलर आने से पहले थोड़े शफल होते हैं और शफल होते हैं, थोड़े शफल होने के बाद राइट साइड में लेफ्ट साइड में एक शॉट मैन्युफैक्चर करने की कोशिश करते हैं। बहुत बहुत बार सक्सीड हो जाते, लेकिन बहुत बार वो गेंद चली भी जाती है डॉट के माध्यम से। वही डिस्कशन दोनों बैट्समैन के बीच में हो रहा है। वो जानते हैं कि स्लॉग हो से लास्ट ओवर है और लास्ट ओवर में अगर ज़्यादा रन कितने बनते हैं, जैसे आपने सलीम भाई आपने कहा 72 बनने की यहाँ पे चांसेस है, लेकिन 46 रन बनते हुए अभी भी ये लास्ट ओवर में कितने रन आएंगे? 10 आएंगे, 15 आएंगे, 20 आएंगे? चलते हैं सलीम शेख के पास। अब देखिए यहां से अगर देखिए तो टाइम की समाप्ति यहां पर होती हुई एक खिलाड़ी आपका 30 यार्ड सर्कल आखिरी 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण ये गेंदें दोनों टीम के लिए। गेंदबाजी में आप देखें तो सूरज आए गेंदबाजी मार पे, नाम सूरज है। एक सूरज आसमान में तपीश में, दूसरा सूरज गेंदबाजी में आया है। 46 for 5, लास्ट 6 बॉल टू गो। ये जबरदस्त विकेटों के बीचों बीच में पाए, खड़े खड़े कहते ना कि इस जगह में रोड़ा बनने का काम किया आपने। और अंपायर को थोड़ी सी भी दिक्कत हुई नहीं है डिसीजन देते हुए। अंपायर की उंगली खड़ी, इसका मतलब जाइए डगआउट में, थोड़ा सा कर लीजिए आराम। लेकिन कहते ना कि लग रहा कि जब अच्छा हो रहा है उसी बीच में एक खलल सी पैदा हो रही है। बहुत बड़ा विकेट देकर फिर से बार यहाँ पर रवि यादव बैक टू द पवेलियन। इन्होंने कुछ अच्छा किया नहीं है, 4 गेंदों में मात्र 1 रन बनाया। शायद ये नाराजी कहानी है। तो 46 फॉर द लॉस ऑफ 6 आप देख रहे हैं। बहुत ही अच्छी कैप्टनशिप यहाँ पे पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक के सूरज सिंह, इनके माध्यम से टॉस जीतने के बाद उन्होंने फील्डिंग लिया। गेम स्ट्रेटजी उनके सामने थे, वो अच्छी तरह से इंप्लीमेंट करना चाहते थे। उनके गेंदबाज बहुत ही अच्छी लाइन और लेंथ रखते हुए जब एक 6 रन आए हम राहुल के माध्यम से, तो ऐसा लगा स्कोर बढ़ेगा, लेकिन उनके बॉलर वापस एक बार यहाँ पे अपनी जलवा दिखाते हुए और 6 विकेट गिर चुके। 46 रन है, लास्ट ओवर चल रहा है। कितने रन सलीम भाई आएंगे? 4 आएंगे, 10 आएंगे, 15 आएंगे? हमें देखने मिलेगा यहाँ पे। और मुझे तो यही लगता है कि भाई बैट्समैन जो बनाएंगे उतने रन आएंगे। उम्मीदों पे कायम है दुनिया, लेकिन उम्मीदें आपसे लगाएं तो कैसे लगाएं? कहते हैं बड़े मुद्दत से आपको हमने पाया है और ऐसे मौके पे हमने आपको पाया है जहां पर आपका मौका बन सकता है, लेकिन आप कह रहे हैं कि ना हम अपने अंदाज में। चलो ठीक है, लेकिन अभी भी 5 गेंदें शेष है। बल्लेबाजी में आया है प्रवीण, गेंदबाजी में कप्तान। आखिरी स्लॉग ओवर में कप्तानी सिद्ध करते हुए इस टीम के पहले गेंद पे सफलता जरूर मिली है। 46 for 6, नाउ 5 बॉल लेफ्ट। क्रूशियल मुकाबला स्लॉग और बीच मैदान में जारी है। पहला गेंद खेलते हुए प्रवीण, अच्छा स्लाइस किया है, फुल टॉस गेंद, उसको बस दिशा दिए और गेंद निकल जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में। ये मिल जाएगा एक क्रैकिंग चौका और चौके के साथ में 50 कम्स अप टीम। क्या बात है, यहां देखिए तो मन बना के आए थे, ऐसा लग रहा है प्रवीण डगआउट से सेट हो गए हैं। एक्शन रिप्ले देखिए, जिस तरह से फुल टॉस गेंद उसको बस दिशा दी और जो गैप था वो गैप को भेदा, चौका यहां पर पाया है। जरूरी है, जरूरी है। स्लॉग ओवर्स में अगर आप रन नहीं बनाएंगे, पावर प्ले में अगर आप रन नहीं बनाएंगे तो कभी बनाएंगे? एक सवाल है। पहले 2 ओवर पावर प्ले थे, 5वां और 6वां ओवर जो स्लॉग ओवर होता है बहुत इंपॉर्टेंट होता है। तो यहाँ पे स्कोर आता हुआ जरूरत है। रन्स होंगे तो आप लड़ सकते हैं, आप फाइट कर सकते हैं। आपके पास रन्स होना बहुत जरूरी है। नहीं, इस बार देखिए अवे बॉडी शरीर से बिल्कुल देखिए पीछे हट के आगे आप खेल नहीं सकते हैं।
वो देखिए तो आपको गेम के मेरिट पे खेलना है। अगर देखिए तो आपको गेंद के ऊपर जाइए, उसको स्लाइस खेल लीजिए, उसको फिर नजरें जमा लीजिए, सब कुछ करना है। काफ़ी दूर से वो होता नहीं है। और क्रिकेट के मैदान में मैं तो कहता हूँ कि हाय हेलो वाला चलता नहीं है। आपको मेरिट पे खेलिए, कैलकुलेशन वाला खेलिए। वो कहता है ना कि मैं तो कहूँगा संभल के खेलिए। Yes, yes. On the merit of the ball, you should always play. That is a very important part in the cricket. वही सलीम भाई यहाँ पे कहते हुए देखना है कितने रन इस लास्ट ओवर में आते हैं सलीम भाई। हाँ सगर देखिए 3 गेंदों में अब तक आए हैं 5 रन। नहीं है, डाउन द लेग है। काफी देर से अगर देखिए तो डाउन द लेग, थोड़ा सा पैरों पे गेंद डालना चाहते हैं दिशा से पहले मतलब भटके यहाँ पर अतिरिक्त रन यहाँ पर आते हुए 52 पे 6। प्रताप सरनायक का अगर वॉरियर्स की टीम की बात करेंगे तो जैसे भी आए रन आने चाहिए। एक एक रन महत्वपूर्ण है। एक रन से भी कल मुकाबला जीतती हुई टीम देखी हमने। एक एक रन का महत्व है। 52 पे 6, लास्ट 3 बॉल टू गो। सामने राहुल। अरे ये तो पूरी तरह से मिस हो गई है। ये शायद देखिए तो दबाव है। ये पूरी तरह से जो टीम खेली है, शुरुआत बहुत पॉजिटिव की है, लेकिन उसके बाद में कहते हैं ना कि आपके आगाज से नहीं है, आपके अंजाम से आपको पहचाना जाता है। नहीं, बहुत- आगाज क्लास हुआ था, लेकिन अंजाम देते हुए आपने थोड़ा सा पीछे हटी है गाड़ी आपकी। Yes, अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी। देखिए सबसे बड़ी बात गेंदबाज की यहाँ पे कहना चाहूंगा, लास्ट मोमेंट तक अपना जो प्लान है वो रिलीज नहीं करते। इज वॉचिंग द फुटवर्क ऑफ द बैट्समैन। उसके बाद अपने गेम के लाइन लेंथ और स्पीड इसमें बहुत सारा चेंजेस लाते हुए इकोनॉमिकल डालने की कोशिश कर रहे हैं। कुछ गेंदे से 52 पे 6। सामने राहुल के सूरज। ये शॉट अच्छा खेला है, लेकिन सामने ओहो हो थोड़ा सा बाल बचे हैं। वो भाग्यशाली रहे कि यहाँ पर सीधा डायरेक्ट होती तो शायद काम बन सकता था, लेकिन यहाँ से देखिए तो सिंगल यहाँ पर आए। रनों के लिए संघर्ष करती नजर आ रही है टीम पूरी तरह से। पहले शुरुआत के आसान के साथ में रन आए, उसके बाद में रनों के लिए बहुत सारा संघर्ष करते नजर आए। अब आखिरी गेंदे शेष, और आखिरी गेंद में प्रवीण ने एक चौका जरूर लगाया था। क्या छक्के के साथ में इनिंग की शुरुआत, छक्के के साथ में इनिंग की खत्म करेंगे? देखते हैं। कहते हैं ना कि छक्का तो नहीं है, अलोंग द कार्पेट शॉट है। स्क्वायर लेग रीजन में गेंद ट्रैवल करते हुए और गलती हुई है बाबू। एक नहीं है, जहां पर 2 तीसरे के लिए भी पलट के दौड़े हैं, लेकिन यहाँ पर थोड़ा सा लिख दीजिए अंपायर की तरफ हरकत कर रहे हैं। भागे जरूर, और वाह डायरेक्ट हिट भी आया है। मात्र मिलेंगे 2 रन और विकेट मिली आखिरी गेंद पे रन आउट की। उसी के साथ में 53 पे 6 थे, अब 55 पे 7 विकेट। अब मुकाबला जीतने के लिए रन चाहिए अब तक 55 लगे। और अब तक का इस पूरी टूर्नामेंट की अगर बात करेंगे तो कल एक थोड़ा शाम में एक कम स्कोर वाला मैच था। उसके बाद में अगर देखिए ठाणे मेरा भाईंदर के अगर देखिए तो जिस तरह से दोनों की अगर मिला के बात करें तो दोनों ग्रुप में सबसे लोएस्ट स्कोर है। यकीनन यकीनन आप बराबर कह रहे हैं सलीम भाई। बहुत ही अच्छी कैप्टनशिप यहाँ पे पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक के कैप्टन सूरज सिंह और उनके सभी प्लेयर्स वहाँ पे टीम मीटिंग लेते हुए टॉस जीतने के बाद उन्होंने फील्डिंग लिया, अपने गेम स्ट्रेटजी को इंप्लीमेंट करते हुए मैदान के ऊपर आपने देखा वहाँ पे कंट्रोल करते हुए सामने वाली टीम की 55 रन में 7 विकेट यहाँ पे गिरता हुआ बहुत अच्छा कंट्रोल किया। आइए जरा स्कोर शीट के पास चलते हैं। सोनम बहुत ही अच्छी स्कोर शीट बनाते हुए यहाँ पे आप देख सकते हैं कि मैनुअल स्कोरिंग बहुत इंपॉर्टेंट माना जाता है। आप देख सकते हैं हमारे tenniscricket.in भी स्क्रीन के ऊपर दिखाता हुआ। अच्छी कैप्टनशिप, अच्छी गेंदबाजी, और गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी करने की वजह से सामने वाले रन हम जो एक्सपेक्ट कर रहे थे मैं और सलीम भाई के 72 या 74 होगा, वो वहाँ पे दिख नहीं रहा है। और बहुत अच्छी बैटिंग हमें भी, वो भी हमने स्कोर शीट आप देख सकते हैं, ऐसा बड़ा स्कोर कुछ ऐसा दिख नहीं रहा है। जो स्कोर हमने कल पहले मैच में 77 देखे थे, वो स्कोर यहाँ पे आप देख सकते हैं 55 पहले मैच में बनता हुआ यहाँ पे। इसका कारण है ठाणा का हाईली स्टैंडर्ड क्रिकेट, क्योंकि जिस ठाणा ने अभिजीत काळे दिया इंडिया को, या हमें बोलना चाहिए जिस ठाणे ने दादोजी कोंडदेव बेहतरीन स्टेडियम दिया, जिस ठाणे ने टेनिस क्रिकेट के माध्यम से बहुत ही बेहतरीन क्रिकेटर्स उन्होंने दिए हुए, ये हमें भूलना नहीं चाहिए, जो कि ठाणा का हिस्ट्री है क्रिकेट का, वही यहाँ पे गेंदबाजी इस पूल सी के ठाणा के टीम से हमें देखने को मिला। अच्छी कैप्टनशिप पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक और पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक के माध्यम से सूरज सिंह और उनके सभी प्लेयर्स का मैं धन्यवाद व्यक्त करना चाहूँगा। आइए मैं सोनम का थोड़ा सा स्कोर शीट, बहुत अच्छी स्कोर शीट का काम करते हुए मैं देखना चाहूँगा। देखिए पहला आदर्श शेट्टी ने 2 ओवर डालते, 2 ओवर में 16 रन देते हुए 1 विकेट लिया। सूरज सिंह इन्होंने 2 ओवर डाले, 16 रन दे 2 विकेट लिया। हेमंत
उन्होंने मैदान के ऊपर 1 ओवर डाले, 13 रन दिए, 2 विकेट। इन्होंने तीनों ही लोगों ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की। और इसके अलावा अश्विन हेगड़े जिन्होंने मैदान के ऊपर गेंदबाजी की, 1 ओवर 10 रन और 1 विकेट। आईए स्कोर अगर देखें मैदान के ऊपर तो 6 गेंदों में 13 रन हमें देखने को मिले गौतम के माध्यम से, जिन्होंने कोई बेहतरीन शॉट खेला। और पहले हमारे जो बैट्समैन थे जिन्होंने अच्छी बैटिंग करते हुए मैदान के ऊपर अजीत यादव ने भी अच्छे रन मारे, इसलिए हम 55 फॉर द लॉस ऑफ 7 ये स्कोर हमें देखने को मिला है। 56 टू विन, अब तक 56 का टारगेट यहाँ पे दिया है प्रतापराव सरनाइक वॉरियर्स इस टीम ने। पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक सूरज सिंह और उनके सभी प्लेयर्स को, प्रतापराव सरनाइक वॉरियर्स के कैप्टन है हमारे गौरव जसवाल, तो दोनों टीम को हार्दिक शुभकामनाएं। हमारे मिनिस्टर प्रतापराव सरनाइक इनकी तरफ से आज उनका जन्मदिन है, बहुत बहुत शुभकामनाएं उनको भी। इसके अलावा Foundation. Associate Partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Behang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner, Cloud9. Energy Drink Partner, Cloud9. Apparel Partner, Savli. Ball Partner, Sixit. Official Scoring Partner, TrickPro. YouTube Live Broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Behang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner, Cloud9. Energy Drink Partner, Cloud9. Apparel Partner, Savli. Ball Partner, Sixit. Official Scoring Partner, TrickPro. YouTube Live Broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Behang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner, Cloud9. Energy Drink Partner, Cloud9. Apparel Partner, Savli. Ball Partner, Sixit. Official Scoring Partner, TrickPro. YouTube Live Broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner, Tennis. ओके, देवेश इन आणि सतवीर आउट. टार्गेट तितकं मोठं नाही हो, 56 आहे, पण मला असं वाटतं ते कठीण करता येऊ शकतं आणि त्याचमुळे आता गोलंदाजांच्या कामगिरीचा कस लागेल. नक्कीच पहिल्या डावात प्रताप सरनाईक वॉरियर्स या टीमने धावा 57 धावफलकावर लगावल्यात. 6 षटक समाप्तीनंतर 58 धावांचं लक्ष पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या टीम समोर ठेवण्यात आलंय आणि बघायचं आहे या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. स्वप्नील येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रतीश. इम्पॅक्ट प्लेयर थोडीशी आम्ही माहिती अपडेट करतोय. अतुल खोकले हे आज झालेत आणि सतवीर आउट झालेत. ओके ना, ओके ओके. सोनमजी
अतुल पोचलेत, हेमंत नाही. अतुल खोकले आहेत, जे नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत. अतुल खोकले आहेत आणि स्ट्रायकर सेंडला आहेत रतीश. चला, अपडेट झालं कम्प्लीट. चला ओम, पुन्हा एकदा तोच मी उल्लेख करणार आहे की हे जे टार्गेट आहे, काल दिल्लीची गोलंदाजी, जे बॉलिंग युनिट ते घेऊन आले होते, त्यामुळे फक्त फलंदाजांवरच लक्ष केंद्रित करून चालत नाही. तुम्हाला गोलंदाजी त्याच लेवलची करावी लागते. पण आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने मनावर घेतलं आणि अतुल खोकलेने या डावाची सुरुवात उत्तुंग षटकाराने केली. 6 धावा. लाजवाब फटका, षटकार ठोकला इनसाइड आउट ओव्हर दी लॉंग ऑफ खेळत असताना. हा फटका नाही तर आकाशाला दिलेला सलाम आहे. अवे फ्रॉम द बॉडी, एक हात सुटला होता परंतु इंटेन्शन क्लिअर होतं की लॉफ्ट हा करायचा आहे फटका आणि त्याचा फायदा बॅटर अतुलला होतोय. षटकारांनी खातं हँड आय कॉर्डिनेशन बघा, हात निसटला होता. हलक्या जरी बॉलला फक्त फ्लिक केले. क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील तो पत्ता सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाते. चांगलीच अंडरस्टँडिंग दोन फलंदाजांची खेळपट्टीवर पाहायला मिळाली. रतीश आणि अतुल दोन चित्ते खेळपट्टीवर पळत आहेत. धावसंख्या 6. नक्कीच मीरा भाईंदर आणि ठाणे ग्रुपचा हा दुसरा दिवस उजाडला आहे. प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने पूर्वेजी सरनाईक साहेब युवा कार्याध्यक्ष युवासेना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला येत असताना व्हेरिएशन आहे स्वप्नीलकडे आणि ते व्हेरिएशन यूज करावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळायचा प्रयत्न, कारण स्क्वेअर लेग मोकळं होतं. पण यावेळेस गोलंदाज स्वप्नील हवी ठरलेला आहे. डॉट बॉलची आवश्यकता आहे आणि आत्मविश्वास परत येऊ शकेल. पुनरागमन करावं लागेल. बघा ज्या प्रकारे लक्ष ठेवलंय त्या लक्ष्याला डिफेंड करायचं तर गोलंदाजी चांगली करण्याची गरज. मागणी तसा पुरवठा, मागणी होती विकेटची आणि स्वप्नीलने तो पुरवठा केला. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. अतुलचा खेळ पहिल्या षटकात संपला. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची नितांत गरज होती स्वप्नील ब्रेक थ्रू मिळवून देत असताना पुन्हा एक इनसाइड आउटचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल वळला बाहेर आणि त्याचा फायदा गोलंदाज स्वप्नील आणि एकूणच या लढतीमध्ये प्रतापजी सरनाईक वारियर्स या टीमला झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो, टप्पा पडला, थोडासा बाहेर जाणारा बॉल, बॅट लेट आली आणि त्यामुळे बॅटचा फेस जो ऑन साइडला ओपन केला होता, बॅटची कडा लागते. विकेट येते आहे. गोलंदाज धावत आला आणि फलंदाज आता अतुल गारद झाला. पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. काय सुरुवात दिली होती अतुलने, पण ती सुरुवात टिकवता नाही आली. विपुल हे नवीन फलंदाज रिप्लेस करतात अतुलला. गोलंदाजाने सुद्धा मनावर घेतलेला आहे. राईट आर्म मीडियम पेस बॉलर, त्यातल्या त्याच्याकडे टर्न आहे. मातीच्या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी व्हायला पाहिजे तशी तो करतोय सुद्धा. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास ढासळला नाही, महत्वाची बाब आहे. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते, पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. फुल्ले मिड ऑन क्लिअर, टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. अतुल गेलाय पण विपुल आलाय आणि विपुल चौकार घेऊन आलाय. नक्कीच काय हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये मिडॉन आतमध्ये होता आणि कधीही जेव्हा मिडॉन आतमध्ये आहे, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, फुलर लेनचा बॉल हा चुकीचा बॉल असू शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण. पहिल्या बॉलवर विपुल आला. ऍक्शन रिप्ले बघा, फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये, मिडॉनला फक्त बीट करायचं होतं आणि तेच केलं आणि सरळ हा फटका लॉंग ऑनला, अर्थातच कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चौकार येऊन धडकतोय. खातं उघडते विपुल यांचं चौकाराने. टीमची धावसंख्या 12. फील्ड पोझिशन बघा, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन 38 सेकंडच्या बाहेर. फोर्स केलंय स्ट्रेट लॉंग ऑफला कोणी नाहीये. विपुलचं इंटेन्शन क्लिअर आहे, मारायचं तर पहिल्या षटकातच मारायचं. 2 चौकार विपुलच्या बॅटमधून. नक्कीच वादळासारखा खेळतोय हा खेळाडू. आल्या आल्या विपुल यावेळी वाईड लॉंग ऑफ सेट केला होता आणि जो मिड ऑफ आतमध्ये होता तो स्ट्रेट होता आणि त्याच्याचमुळे त्यांच्या डोक्यावरून हा लॉफ्टेड फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला चौकार येतोय. बघा इंटेन्शन, लेंथ बॉल होता, बॉल खराब नव्हता परंतु मागचा पाय वाकवला आणि लॉंग ऑफला बॉल मैदानाच्या बाहेर झोपवला. एक षटक समाप्त होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर होते 16 धावा, 16 रन. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक 30 बॉलचा खेळ आहे. मनीष सर शिल्लक आणि 40 रन करायचे आहेत आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे, अर्थातच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री, त्यांना मेट्रो मॅन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळखले जाते, आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाच्या साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा देऊन आजचा हा दिवस खास होईल अशी अपेक्षा बाळगूया. आणि साहेब ज्या प्रकारे राजकारणात, समाजकारणात, समाजसेवेचा वसा त्यांनी घेतलाय तो निरंतर सुरू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. PSPL आजचा दिवस खास आहे. आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. काल देखील वाढदिवसाच्या 1 दिवस अगोदर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संबोधित केलं. या स्पर्धेबद्दल त्यांनी माहिती दिली, सर्वांना शुभेच्छा दिल्या
वेळ महत्वाचा आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे त्यांचे आज नियोजित आहेत. आणि मोनार्क आणि टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून सुद्धा हे खूप चांगलं ग्राफिक डिझाईन केलंय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. काहीतरी वेगळं पण सातत्याने मोनार्क टेनिस क्रिकेट डॉट इन जेव्हा जेव्हा एका इव्हेंटमध्ये काम करतात अल्टिमेट इव्हेंटच्या नेतृत्वाखाली, तर तो इव्हेंट खूप खास बनतो. दुसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज राहुल येत आहेत आणि पुनरागमन करावं लागणार आहे या लढतीमध्ये प्रताप सरनाईक वॉरियर्स या टीमला. अपेक्षा तीच आहे कारण साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांच्या नावाने खेळलेली टीम जिंकायलाच पाहिजे असंच मत संघमालकांचं आहे. संघमालक उपस्थित आहेतच आणि त्यांचा हा एक संकल्प आहे की आज आम्ही जिंकणार आहोत. पण पाहूया आताच्या घडीला थोडंसं झुकतं माप आपण जर पाहिलं तर फलंदाजीकडे संघाचं आहे. पण गोलंदाज मी तोच उल्लेख करीन की काल गोलंदाजांनी फलंदाजांची झोप उडवली होती. आज सुद्धा तसंच पाहायला मिळालं तर आश्चर्य व्यक्त करू नका. 17 झाल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल राहुल. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. बॉल मागे सरके. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बिझी होतोय. सिंगल होते कंप्लीट. एखादी चिवाड दवसक्या पोहोचते. 18. एक फलंदाज बाद. क्रिकेट एक गोष्ट नक्की शिकवतं, एक बॉल सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकतो आणि काल ते आपण पाहिलं. टीम उत्तर प्रदेश जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत होती 6 बॉल 7ची गरज असताना सामनाला 1 बॉल 4 आणि त्या ठिकाणी युपीने मॅच जिंकला. त्यामुळे एक बॉल प्रत्येक महत्वाचं आहे आणि एक चूक महत्वाची असते. आज प्रताप सरनाईक वॉरियर्स या टीमचे संघमालक अखिल मालवी, अमित जगताप, विराजजी निकम, सुशांतजी मायेकर हे सर्व प्रतिनिधी या टीमकडून आज इथे उपस्थित आहेत. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न फसला. बॉल सीमा पार गेला. जोर का धक्का धीरे से लगा. आला PSPL चौकार आला. एव्हरी एफर्ट विल बी कॅल्क्युलेटेड. आता बघा हा प्रयत्न तर तुम्हाला करायचाच आहे. हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस कन्वर्ट करायचं आहे. फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह केला. थोडी लवकर त्यांनी ती झेप घेतली आणि म्हणूनच ती ऍडजस्टमेंट व्यवस्थित नाही झाली. फुल टॉस बॉलवर या मैदानात थारा नाहीये. काल देखील तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं होतं आणि आज सुद्धा तेच गणित लक्षात घ्यावं लागेल. 22 धावा. एक फलंदाज बाद. 27 चेंडू 34 धावांची गरज आहे. टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रा टेकला स्लॉक केलंय आणि बॉलला थेट भिरकावून दिलंय. काऊकॉन सीमारेषा पार. दाखवलंय दम. मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. काय फटका लगावलाय अक्रॉस लाईन आणि सर्जिकल स्ट्राईक. या स्पर्धेतील हा 76वा षटका टोकलाय. बघा बॉलच्या लाईन मध्ये प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन आणि जाणीवपूर्वक हा फटका अक्रॉस खेळला. प्लॉट मध्ये फेकून दिला. स्लॉट मध्ये आला होता बॉल. हँड आय कोऑर्डिनेशन बघा. गुडघा वाकवला आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिला. षटका ठोकलाय. स्वीप करायची इच्छा होती. टर्न चांगला आहे. मी म्हणत होतो खेळपट्टीला टर्न आहे. फक्त त्याचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. राहुल तेच करण्याचा प्रयत्न देतोय पण या षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झाला. बघा पुन्हा एकदा बॉल फुल लेंथ होता. अँगलचा यूज यावेळेस योग्य केला होता. टर्न जरी तितका नाही मिळाला पण प्रॉपर बॉल पिच झालाय. ज्या ठिकाणी त्याला पिच करायचं रतीश 11वर खेळतोय. विपुलचा खेळ 9 धावांचा चांगला स्ट्राईक रेट प्रत्येक फलंदाजाने मेंटेन केलाय. शॉर्ट लेन फोर्स केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पकडले कॅच. सामन्यामध्ये आम्ही आहोत असं सांगतायत प्रताप सरनाईक वॉरियर्सचे खेळाडू. 2 षटकाचा खेळ संपलाय. 28 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 24 चेंडू 28 धावांची गरज. खूप चांगला झेल गौतम यांचा. लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हर वाईड लॉंग ऑफचा एरिया गाठत असताना खूप चांगल्या प्रकारे अंतर कव्हर केलं आणि झेल पकडला आणि घातक फलंदाज रतीशचा खेळ समाप्त होतोय. एक चांगली इनिंग रतीश यांची. 5 बॉलमध्ये 11 धावा. गौतमचा झेल आणि राहुलच्या खात्यात विकेट येते आहे. 12 धावा या षटकात आल्या. रतीश पाटीलची विकेट येते आहे. 2 षटक 28 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले. याही वेळी सोडत जाणारा हा बॉल होता. ऑप्टमच्या बाहेर ऑन दी अपचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईड लॉंग ऑफच्या मधोमध गौतमने खूप चांगला रनिंग कॅच संपन्न केलाय. कनेक्शन झालंच नव्हतं आणि जसं कनेक्शन झालं नाही फलंदाज राहुलला माहिती होती की फटका फसलेला आहे. रतीशला माहित होता आणि राहुलला विकेट मिळते. त्यानंतर थोडासा आनंद गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. एका बाजूला पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक, दुसऱ्या बाजूला प्रताप सरनाईक वॉरियर्स. जर बघितलं तर पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या टीमचे संघमालक विशालजी पाटील खुश असतील ज्या प्रकारे स्टार्ट दिलाय. 2 षटकात 28 धावा धाव फलकावर. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 24 बॉल 28 ची गरज. खेळाडूंना घडवणारी, स्वप्नांना पंख देणारी, तुम्हा आम्हा सर्वांच्या हक्काची
प्रताप सरनाईक प्रीमियर लीग बॅटिंगसाठी उजव्या हाताचे फलंदाज अतुल गोसावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 24 मध्ये 28 ची गरज आहे मनीष पाटील सर. पहिली विकेट 8 धावांवर, दुसरी विकेट 28 धावांवर, 20 धावांची पार्टनरशिप ज्याने काम थोडंसं सोपं केलंय पॅरामाउंट टीमसाठी. आरजे बदल घडवता येऊ शकतो, ती धमक तुमच्याकडे पाहिजे. आणि पुढची 2 षटकं लक्षात ठेवून गोलंदाजी करावी लागेल प्रताप सरनाईक वॉरियरच्या गोलंदाजांना. इतका मोठा मौका तुम्हाला मिळालाय, तर त्या मोक्यावर तुम्हाला 100% एफर्ट्स लावायचे आहेत. तुमच्या कामगिरीला लक्षात ठेवलं जाईल वर्षभरात विविध स्पर्धांच्या बाबतीत, जेव्हा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी खेळायला जाल. ड्राईव्ह केलंय, परफेक्शन या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळतंय. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. नक्कीच पॅरामाउंट टीमची गाडी चालली आहे पम 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 आणि विपुल दाखवतात आपल्या बॅटिंगचा दम. लाजवाब फटका लॉफ्ट केला आणि लॉंग ऑफला बॉल डिपॉझिट केला सीमा पार. षटकार या बॉलवर, याही बॉलवर बघा पुन्हा मागचा पाय वाकवत असताना बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॉलने केला हवाई सफर. षटकार या बॉलवर ठोकत टीमची धावसंख्या पोहोचवली आहे 34 धावांवर. विपुल अप्रतिम बॅटिंग करत असताना एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. फुलर लेनचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह करत असताना बॉल पाठवला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड, खराब फिल्डिंग. रन मिळतील 4, चुकीला माफी नाही. खेळताय तुम्ही PSPL, आलाय चौकार. Exactly what I want to say, that you are playing PSPL, then you have to do best, you have to be best. आणि तेच तुम्हाला चुका झाल्या तर मग तुमच्या चुकांमुळे संघ अडचणीत येऊ शकतो, आणि तीच अडचण आता वाढलेली आहे टीम प्रताप सरनाईक वॉरियर्सची. कारण आता इक्वेशन थोडं सोपं झालंय पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक्ससाठी. 22 चेंडू 18 ची गरज आहे. क्षेत्ररक्षण चुकल्यामुळे त्या 4 धावा मिळालेल्या आहेत. विपुलचा स्कोर 19. फुल टॉस आता सोपं झालं, त्याचमुळे नियंत्रण आपल्या फटक्यांवर ठेवलं जाते. फक्त बॉलला ढकललंय वाईड ऑफ लॉंग ऑफला. एक धाव मिळते, धावसंख्या 39 झाले. 39. 21 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. 39 धावा धावफलकावर, नक्कीच 17 करायचे आहेत. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विपुल खेळत आहेत 6 बॉलमध्ये 20 वर. आता स्ट्रायकिंग एंडला अतुल, जे पहिला बॉल फेस करतील या लढतीमध्ये. 2.3 ओव्हरच्या अगोदर पहिल्या डावात टीम प्रताप सरनाईक वॉरियर्स 32 ला 1 होती. बॅकफुटून लेट खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. 1 रन या बॉलवर येईल. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 39 धावा 39. 40 धावा होत आहेत, 40 रन. नाविन्य खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला आता नाविन्य ऑन स्क्रीन पाहायला मिळेलच. मोनार्क आणि टेनिस क्रिकेट डॉट इन. फील्ड पोझिशन एक्स्ट्रा कव्हर आहे, स्ट्रेट लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काउ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे. आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला घर बसल्या या मैदानात नेमकं क्षेत्ररक्षण कसं सेट केलंय ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्पीडोमीटर सुद्धा आहे, कुठला गोलंदाज किती वेगानं चेंडू हाताळतोय ती देखील माहिती तुम्हाला अधूनमधून दिली जाईल. फुल टॉस ऑन साइडला स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील. मुळे होते 1 धाव. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, थ्रो बॉलर्स एडला, आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची वर धावसंख्या 42. 19 चेंडू 14 धावांची गरज. फक्त 14 असं म्हणायला हरकत नाहीये. रिक्वायर्ड रन रेट 4.42 चा लागतोय. आणि विपुल ज्या अंदाजात बॅटिंग करतायत, विपुल यांना हा सामना लवकर संपवायचा आहे असंच दिसतेय त्यांच्या बॉडी लँग्वेज होऊन. चांगली बॅटिंग करत असताना विपुल. ड्राईव्ह केलंय, खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेऊन आपला स्टान्स घेत स्ट्रोकवर लक्ष केंद्रित करून बॉलला मिडल करून टायमिंग साधून स्ट्रोक खेळले जातात. आता आत्मविश्वास तो वाढेलच, कारण तुम्हाला काय आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज नाहीये. या षटकात 16 धावा मिळालेल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 44. 18 चेंडू 12 ची गरज आहे. म्हणजे सुरुवातच चांगली झाली आणि वेल बिगन इज हाफ डन. 3 षटक समाप्त. 44 धावा. 16 धावा या आधीच्या षटकात आल्या. म्हणजेच काय, पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकात 16 धावा. पहिल्या 2 षटकात एक विकेट आली होती धावा आल्यानंतर, परंतु या षटकात रवी यांच्या विकेट आलेली नाहीये. त्यामुळे ही पार्टनरशिप चांगली होते. धावसंख्या धावफलकावर 44. 18 बॉलमध्ये 12 ची गरज. 6 बॉलमध्ये 16 धावांची भागीदारी रचल्या गेली आहे. या 2 खेळाडूंमध्ये 18 मध्ये 12 करायचे आहेत. मीरा भाईंदर ठाणे या हाफचा हा एकूण 6वा सामना खेळवला जातोय. काल 2 संघ क्वालिफाय झालेत. आजच्या दिवसात 2 संघ या हाफमधून, आजच्या ग्रुपमधून क्वालिफाय होतील. आणि नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन मुलिक 11 वाघबिल ठाणे विरोधात खेळताना पाहायला मिळेल श्रीराम फाउंडेशन. तर नेक्स्ट मॅचचा सुद्धा तितकाच आनंद तुम्हा सर्वांना घेता येईल प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. विपुल खेळतायत 24 धावांवर 8 बॉलमध्ये 300 चा स्ट्राईक रेट.
सिंगल डबलला तितकंच महत्व दिलंय. विपुलने षटकार तर लगावलेत, चौकारही लगावलेत, पण सिंगल डबलला तितकंच अनन्यसाधारण महत्व. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा वाढदिवस, हा लॉफ्ट केलेला फटका हायलाइट्स आतापर्यंत. लॉंग ऑफला षटकार ठोकला होता, त्यानंतर पुन्हा एक फुलर लेनचा बॉल, बॅटची कडा लागली आणि विकेट आली. 8 धावांवर 12 धावांवर हा मोठा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फुल टॉस बॉल जो इनसाइड आउट खेळला होता आतापर्यंत ह्या सर्व अक्रॉस द लाईन. हा फटका या मॅचचा दुसऱ्या डावातील एक सर्वोत्तम फटका. त्यानंतर पुन्हा एक इनसाइड आउट लगवत असताना बॉल पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये 6 धावांसाठी. हे आतापर्यंतचे काही महत्त्वाचे मोमेंट्स जे आपण अनुभवले tenniscricket.in च्या माध्यमातून. 3 षटक 44, 2 गडी बाद, 18 बॉलमध्ये 12ची गरज आहे. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडलाय झेल आणि अतुल यांचा संपलाय खेळ. विकी आलेत गोलंदाजीसाठी आणि राहुलने पकडलाय झेल. 99.2 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला आणि या बॉलवर जाळ्यात अडकवलंय फलंदाज अतुलला. जे मागाल ते मिळेल. मोनार्कची टीम लगेच ऍक्टिव्ह झाली आणि तुम्हाला लगेचच किती वेगानं तो चेंडू हाताळलेला आहे ती माहिती मिळाली. मला असं वाटतं की या येत्या 6 दिवसांमध्ये 140, 135च्या वेगाने सुद्धा चेंडू हाताळले जातील आणि ते रेकॉर्ड तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. tenniscricket.in मोनार्कच्या टीमच्या वतीनं टेक्निकल सपोर्ट कमालीचा आहे PSPL मध्ये आणि त्याचमुळे सर्व काही गोष्टी योग्य त्यावेळी सुरू होत आहेत. जशी माहिती बाळासाहेबांनी दिली की मीरा भाईंदरमध्ये 10, 10:30 वाजता बॉल पडतो, पण या स्पर्धेने इतिहास लिहिलेला आहे. 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला मीरा भाईंदरमध्ये आणि आम्ही सुद्धा आता प्रयत्न तोच करू आगामी भविष्यातील सर्व स्पर्धांसाठी की वेळेत सामने सुरू झाले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती एन्जॉयमेंट जे स्पर्धा शुल्क तुम्ही भरताय तसा तुम्हाला अन्न घेता यायला पाहिजे. सनी येत आहेत न्यू बॅटर. विकेट आली आहे, पुनरागमन करेल का या ठिकाणाहून? प्रताप सरनाईक वॉरियर्स, हेलिकॉप्टर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि याही वेळी झेल सुटलाय. सोपा रेग्युलर कॅच होता जो पकडला गेला पाहिजे होता आणि अशा कॅचेस तुम्ही 10 पैकी 10 वेळा पकडता जेव्हा तुम्ही इतकी मोठी स्पर्धा खेळतायत. ही खूप मोठी घोडचूक केली आहे क्षेत्ररक्षकाने. त्या खूप चुका झाल्यात, काही फील्ड मिस्टेक झाल्या, त्यावर चौकार आले. आता ही तर मिस्टेक व्हायला नको होती. जेव्हा तुम्ही अडचणीत आहात आणखीन अडचण तुमची वाढते. थोडे कॅज्युअल राहिले क्षेत्ररक्षक लॉंग ऑलचे आणि त्याचमुळे तो त्या कॅच निसटलेला आहे. 45 झाल्या जिंकण्यासाठी 16 चेंडू 11ची गरज. इनसाइड आउटचा प्रयत्न, वाईट लॉंग ऑफच्या क्षेत्रात हा फटका लॉफ्टेड. 1 रन या बॉलवर मिळते. पहिल्या बाउन्सर बॉल अडवला, सिंगल या बॉलवर. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करतायत विपुल. माहिती आहे की दुसऱ्या एंडने विकेट येण्याचे चान्सेस वाढतात. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलने स्ट्राईक चेंज करतायत. सनी आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. 46ला 3 अशी परिस्थिती. रन करायचे 10-15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमी गतीने टाकला हा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण पाहायला मिळते. डॉट बॉल. पुनरागमनाची थोडीशी वाटचाल करताय की काय या ठिकाणाहून टीम प्रताप सरनाईक वॉरियर्स? प्लॅन ऑफ ॲक्शन बदलावं लागेल आणि त्यासाठी तयारी गोलंदाज करतायत, पण क्षेत्ररक्षकांची मदत मिळायला हवी. हे षटक चांगलं राहिलंय कम्पॅरेटिव्हली. पहिल्या 3 षटकांपेक्षा 2 धावाच फक्त गोळा केलेल्या आहेत. 1 विकेट मिळाले गोलंदाजाला. रिव्हर्सचा प्रयत्न, याही वेळी हलकासा टर्न आणि बाउन्सही होता या खेळपट्टीवर. गतीचं चांगलं मिश्रण केलं विक्की यांनी या षटकात. आतापर्यंत जर पाहिलं 99.6 म्हणजे त्या दरम्यानच गोलंदाजी केले. हा रिव्हर्सचा प्रयत्न होता ज्यावर बीट केलं फलंदाज सनीला. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा, 1 विकेट खात्यात आहे विक्की यांच्या. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकाचा आणि 13 मध्ये 10 करायचे आहेत. कशा प्रकारे पाहता मनीष सर या षटकाकडे? अजूनही सांगेल मी सोपं आहे पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या संघासाठी. कारण आता आपण म्हणतो ना की प्रयत्न करत राहावे लागतात. जेव्हा तुम्ही मैदानात आहात तेव्हा मैदान गाजवण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे. चर्चा तुमच्याबद्दल जी झाली आहे त्या चर्चेला चुकीचं ठरवलं पाहिजे, पण क्षेत्ररक्षण असं गडबडलं तर मग तुम्ही समोरच्यांना चुकीचं ठरवू शकत नाही. आणखीन एक धाव मिळते. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 47, 12 चेंडू 9ची गरज. नक्कीच शेवटचा बॉल अतिशय कमी गतीने टाकला. 96.7 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला होता आणि विक्की या षटकात टीमला हलकंसं पुनरागमन करून देतात. खूप चांगला टर्न त्यांना पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज. कदाचित त्या 10 असू शकल्या असत्या. फ्लाय स्लिपला पुन्हा एक वेळ मिसफील्ड पाहायला मिळाली. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या टीमला 12 मध्ये 9ची गरज. कदाचित 9 नाही, मला असं वाटतं 16 किंवा 18 असू शकले असत्या.
16 किंवा 18. जर तुम्ही फील्ड मिस्टेक केली नसती, तुम्हाला फक्त फिल्डिंग करायची होती, गोलंदाज त्यांचं काम करत होते. जर त्या फील्ड मिस्टेक झाल्या नसत्या तर मग तो आकडा 18 सुद्धा ओम असू शकला असता. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मेट्रोमॅन आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे. प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने, या स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आज शुभेच्छांचा वर्षाव होईल संपूर्ण देशभरातून साहेबांवर, आणि त्याच निमित्ताने ही स्पर्धा आपल्यासमोर येते आहे. मीरा भाईंदर ठाणेचं क्रिकेट वाढावं यासाठी खूप एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. आणि नेहमीच क्रीडा क्षेत्रात सरनाईक परिवाराचं खास करून मोठं योगदान राहिलं आहे. खास करून युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब यांनी क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला एक उंची मिळवण्याचा विडाच जणू काही उचलला आहे. विहांग यांचं खूप मोठं योगदान, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, क्रिकब्रो जे या स्पर्धेमध्ये आमचे स्कोरिंग पार्टनर आहेत. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील आहे या बॉलवर, शरीरावर आदळलाय हा बॉल आणि त्याचमुळे पंच सादिकजी राजापूरकर सर यांचा लेग बाईटचा इशारा येतोय. म्हणजे मागच्या षटकातील 6 बॉल आणि या षटकातला हा पहिला बॉल, 7 बॉलवर टिच्चून मारा केलाय गोलंदाजांनी. 11 चेंडूंच्या अगोदर चौकार किंवा षटकार आला होता आणि त्याचमुळे ती गोष्ट देखील ध्यानात ठेवावी लागेल की गोलंदाज त्यांचं काम करतायत आणि आता नशिबाची साथ तर हवीच आहे, पण तुमची जिद्द, तुमची विल पॉवर अजूनही स्ट्रॉंग असेल तर अजूनही होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं होऊ शकतं. 11 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचवर प्रत्येकाची नजर असणार आहे. श्रीराम फाउंडेशन विरोधात मुलिक 11 वाघबिल. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय हा बॉल. विकेट किपरला सुद्धा हा बॉल अडवण्यात अडचणी गेल्या आहेत, कारण डाऊन जाणारे बॉल आणि डाऊन द लेग जाणारे बॉल कठीण असतात अडवणं विकेट किपरसाठी. चांगला अटेम्प्ट विकेट किपर कडून, अन्यथा या बॉलवर आणखी काही धावा असू शकल्या असत्या. 1 रन मिळते या बॉलवर. मला असं वाटतं ते 1 धाव सुद्धा वाचवायची आहे, कारण जर तुम्ही मिस्टेक केली तर समोरील संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल आणि तेच सध्याच्या घडीला पॅरामाउंट RMC इन्फ्राटेकच्या वतीने पाहायला मिळते. चुका होत आहेत प्रताप सरनाईक वॉरियर्स कडून आणि त्याच चुकांचा फायदा सातत्याने उचलला जातोय. फील्ड पोझिशन, एक डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट, हाय फ्लाय आणि बॉल पकडलाय हातात, जो स्काय मध्ये होता आणि स्काय कडे झेप घेत असताना झेल. अनबिलिव्हेबल कॅच. एका हाताने जम्प करत असताना जणू काही उडी मारून एखाद्या झाडाचा आंबाच तोडलाय. एक्सटेंड युअर सेल्फ टू अचीव्ह युअर गोल आणि तेच ठिकाणी अचीव्ह केलंय क्षेत्ररक्षकाने. मला असं वाटतं जवळपास तो झेल पूर्ण झालेला दिवेशने तो जवळपास पूर्ण केलाय, पण आपण श्युअरिटी आहे. आपण जाऊया tenniscricket.in घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आणि त्याचा कॉन्फिडन्स सांगतोय की तो कॅच कंप्लीट करून पाहूया पंचांचं मत नेमकं काय येतंय. काय जबरदस्त प्रक्षेपण tenniscricket.in आणि तितकं चांगलं काम क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळते. त्यांची देखील भक्कम बाजू आहे. क्षेत्ररक्षण ते दाखवून देतात की काही चुका आमच्याकडून झाल्या आहेत, पण सर्वजण चुकत नाहीयेत आणि तेच दिवेच्या वतीने पाहायला मिळालं. जवळपास तो षटकार होता, तुमचा डायलॉग सुद्धा फिट झाला होता, पण त्या ठिकाणी अडसर होता दिवेशचा. नक्कीच असं वाटलं की बॉल मैदानाच्या बाहेर जातो की काय, परंतु दिवेशने सांगितलंय की थांबा, अजून बॉल मला पार केलेला नाहीये. आणि दिवेशने खूप चांगली जम घेतली आणि हा निर्णय आमच्या टीव्ही अंपायरकडे पाठवला. मग आणि तिसरे पंच कदाचित दिवेशच्या साथीला जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत आहेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ हलकस पुनरागमन. हाही सामना रंगतदार, सनी संघर्ष करत होते आणि अखेर त्यांचा संघर्ष संपला. 6 बॉलमध्ये 1 धाव त्यांच्या खात्यात आहे. दिवेश हे इम्पॅक्ट प्लेअर होते राईट, आणि इम्पॅक्ट प्लेअरने आपल्या फिल्डिंगचा इम्पॅक्ट टाकलेला आपल्या संघासाठी 6 धावा वाचवण्याचं काम त्यांनी केलंय. आता इक्वेशन काय सांगते, 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. जर तरला क्रिकेटच्या खेळामध्ये थारा नाहीये, म्हणजे जर आपण बोललो तर पहिल्या डावात आणखीन 10-15 धावा असू शकल्या असत्या, तर या डावामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर. पण आता मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता आता पुढे काय करायचंय त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. प्रताप सरनाईक वॉरियर्स संघाकडून चांगलाच बाउन्स बॅक येण्याची अपेक्षा आहे. 9 चेंडूत जिंकण्यासाठी 7ची गरज. नवीन फलंदाज अज्जू पिल्लाय. जर तरला महत्व नसते. अज्जू पिलाई आले बॅटिंग साठी. जो बीत गई सो बात गई, फिलहाल एक और नई शुरुआत है, नया आगाज है, नया अंदाज है. आणि बघायचा हा अंदाज कशा प्रकारे असणार आहे अविनाशचा. न्यू बॅटर बॅटिंग साठी पहिला बॉल
सोडत जातोय. लेग स्टंप मिस करत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंच सदिक राजापूरकर सर यांचा येतोय आणि लगेच DRS ची मागणी केली आता बॉलिंग करणाऱ्या टीमने. आणि अशा परिस्थितीमध्ये DRS घ्यायलाही हवा जर क्रुशियल कॉल असेल तर. तो DRS मागितलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. प्रताप सरनाईक वॉरियर्स फाईट बॅक करत असताना डिसिजन पेंडिंग आणि काही क्षणात टीव्ही अंपायर PCR रूम मधून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. एक एक धाव महत्वाची आहे आणि त्यासाठी तो संघर्ष मैदानात फलंदाज सुद्धा करताना पाहायला मिळालेले आहेत. एखादा बाजूला विपुल आणि अतुल या दोघं फलंदाजांना जर वगळलं तर मग बाकी स्ट्रगलच चालू आहे. अजुपलया देखील आता नवीन आलेत पण त्या अगोदर सुद्धा तो खेळ थोडासा स्लो झाला होता. पण पाहूयात किती पोझिशन त्यांची आहे, बॉल ट्रॅव्हल नेमका कुठून झालाय, या सर्व गोष्टींची तपासणी केली जाणार आहे. वेगवेगळ्या अँगल्सने त्या गोष्टीला पाहिलं जाईल आणि या सामन्याला आपण एकतर्फी समजत होतो पण मला असं वाटते हा सामना जर शेवटच्या षटकात कसा बसा पोहोचला तर मजा येईल. कालच्या सामन्याची आठवण पुन्हा एकदा तुम्हाला होईल. उत्तर प्रदेश विरुद्ध दिल्ली. वाईड होता आणि वाईड राहील कदाचित. इट्स अ फेअर बॉल. त्यामुळे रिव्ह्यू चांगला वाचवलाय. आता पुन्हा एक वेळ एक्स्ट्रा मिस करतोय आणि हा वाईट बॉल. या आधीचा बॉल चांगला DRS प्रताप सरनाईक वॉरियर्स संघाकडनं, परंतु पुन्हा अविनाशकडनं तीच चूक होते. ह्या चुका टाळाव्या लागतील. झालेली छोटीशी चूक तुम्हाला अशा मॅचेस मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. ओम अनावश्यक गोष्टी टाळायच्या असतात आणि तुमच्या समोर इक्वेशन आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुमच्याकडे जर ऑप्शन असते तर तुम्ही प्रयोग करू शकता पण अशा वेळेला तुमच्याकडे ऑप्शन्स नाही आहेत. त्यामुळे लेग तुमच्या बाहेरचे बॉल डिलिव्हर करण्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. पण पाहूया आता लाईन पुन्हा एकदा व्यवस्थित करतोय का गोलंदाज अविनाश. षटक चांगलं सांभाळलंय. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग मध्ये. खराब फिल्डिंग. जजमेंट चुकला आणि बॉल चाललाय आता वेल जज करत बॅटरच्या बॅट मधून सीमा पार डीप स्क्वेअर लेगला. या मॅच मधील हवा काढणारा चौकार. चौकार या बॉलवर ऑन साइडला पायावरचा बॉल होता. पुन्हा एक वेळ तीच चूक. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि या बॉलवर 4 धावा. धावसंख्या 54. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. पायावर पुन्हा एक वेळ बॉल टाकला होता. ही चूक या आधी सुद्धा 2 बॉलवर केली. एक वेळ वाईट बॉल आला, एक वेळ DRS ने वाचवलं अविनाशला, परंतु यावेळी वाचणार नाहीत. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आपण पाहत आहात. अजू पिलाई दुसऱ्या बॉलवर चौकार त्यांनी ठोकलाय. 7 बॉलमध्ये फक्त 2ची गरज मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एक वेळ लेगस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आणि आणखी एक वेळ सादिकजी राजापूरकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. काम सोपं केलंय आता पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या टीमसाठी. नेक्स्ट मॅच महत्वाचा असणार आहे. श्रीराम फाउंडेशन विरोधात मुलिक 11 वाघबील हे 2 संघ इन ऍक्शन असतील. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य प्रतापजी सरनाईक साहेब यांचा वाढदिवस. ऑन साइडला टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वेगाने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न अयशस्वी. बॉल सीमा पार फरार. मॅच संपलाय. विजयी चौकार. 59 डावा धाव फलकावर आणि हा सामना अतिशय सहजतेने पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक संघाने जिंकत प्रताप सरनाईक वॉरियर्स या टीमला पराजयाचा धक्का दिलाय पहिल्याच मॅच मध्ये. PSPL चा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि पहिला मॅच नावावर केलाय पॅरामाउंट RMC टीमने. अभिनंदन टीम पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक. वेल प्लेड प्रताप सरनाईक वॉरियर्स. आणखी सुद्धा प्रताप सरनाईक वॉरियर्स या टीमला चान्स आहेत पलटवार करण्याची या स्पर्धेमध्ये, कारण हा लीग फॉर्मॅट आहे. सहजतेने विजय 1 षटक आणि 6 विकेट राखून हा सामना आपल्या नावावर केलाय पॅरामाउंट टीमने. सहजतेने आजचा दुसरा दिवस. शेवटच्या षटकात 12 धावा. वाईट टाकले, चौकार आले, खराब मिसफील्ड. कदाचित हे पराजयाचे कारण असू शकतात. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक संघाचा बॅटिंग कार्ड. अतुल 8 धावा 4 बॉलमध्ये. स्वप्नीलच्या खात्यात विकेट. राहुलने एक चांगला कॅच पकडला होता. रतीश 5 बॉलमध्ये 11 धावा चांगल्या टच मध्ये नजर आले, परंतु राहुलची विकेट. त्यानंतर विपुल 26 धावा नॉट आउट राहिले. शेवटपर्यंत थांबले खेळपट्टीवर. 10 बॉलमध्ये 26. अतुल 1 धाव. विक्की यांनी त्यांचा अडसर दूर केला. त्यानंतर 1 धाव सनीच्या बॅटमधून. सनी संघर्षच करत होते. अजू जे शेवटपर्यंत उभे राहिले आणि सामना संपवला. लगातार 2 चौकार ठोकत असताना मॅच फिनिश केला. एक्स्ट्रास 4 आलेत. 1 बाईज, 1 लेग बाईज, 2 वाईड. 5 ओव्हरमध्ये 59
4 गड्यांच्या मोबदल्यात हा सामना 6 विकेटने सहजतेने नावावर केलाय पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक या टीमने. गोलंदाजीमध्ये स्वप्नील 1 षटक 16 धावा 1 विकेट, राहुल 1 षटक 12 धावा 1 विकेट, रवी यादव 1 षटक 16 धावा विकेटलेस, विकी 1 षटक 2 धावा 2 विकेट. या ठिकाणाहून सामना थोडासा पलटला होता. अविनाश शेवटच्या षटकात 1 षटक 11 धावा 1 विकेट. जाऊयात, वेळ झाली आहे नेक्स्ट मॅचच्या टॉसची आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जुळता आहेत मीरा भाईंदरचा एक मधुर आवाज यजमान मनीषजी पाटील सर. त्याआधी या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय सूरज सिंग. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. Cricket Sport Federation India. Powered by The Hung Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner Crick Pro. क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आहोत प्रताप सरनाईक प्रीमियर लीग डे 2 अँड मॅच नंबर 2 जी खेळली जाणार आहे श्रीराम फाउंडेशन ठाणे ओळा ठाणे आणि एका बाजूला असेल टीम मौलिक 11 वाघबीळ ठाणे. प्रितेश आणि नरेंद्र हे 2 कॅप्टन्स. आमचे मॅच रेफरी मिस्टर सुनील खेडकर यांच्या शुभचे टॉस होणार आहेत. नाण्याच्या एका बाजूला PSPL, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रताप सरनाईक फाउंडेशन. PSPL किंवा प्रताप सरनाईक फाउंडेशन तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल? चला प्रितेश देतील कॉल. येस, स्पिन द कॉइन सर. PSPL हा कॉल, पण नाणेफेक नरेंद्रने जिंकली अर्थात श्रीराम फाउंडेशन ठाणे. कॉंग्रॅच्युलेशन नरेंद्र. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार, बिझी क्रिकेट खेळतात, विविध स्पर्धात खेळतात, पण जेव्हा अशा दर्जाचं स्टेडियम तुम्हाला पाहायला मिळतं ते एन्करेज मिळते खेळण्यासाठी, ती ऊर्जा मिळते खेळण्यासाठी. हो, ऊर्जा तर मिळते प्लस नर्वस पण फील होते. खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि अशा ग्राउंडवर पहिल्यांदा खेळतोय. मग असा कोणता खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे तो कधीच नर्वस होत नाही, तो नेहमीच स्टेबल असतो, सिच्युएशन अनालाइज करून खेळतो? तसा तर एकच आहे, गोपाल राठोड गोलू सर. तर नरेंद्र भारतीकडून देखील त्याच खेळाची अपेक्षा आम्ही आज ठेवू शकतोय. हो नक्की. ऑल द बेस्ट संघासाठी. क्षेत्ररक्षण निवडलंय मौलिक 11 वाघबीळ संघाला करायची फलंदाजी. प्रितेश कसं पाहतो या निर्णयाकडे? आम्ही पण प्रथम टॉस जिंकलो असतो तर फिल्डिंगच केली असती, पण आता टॉस हारलोय पण बॅटिंग चांगली करू आम्ही. मैदानाकडे आणि खेळपट्टीकडे पाहून काय वाटतं? कारण कॅप्टनचं ते काम आहे की जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातोय तेव्हा खेळपट्टी आणि मैदान पाहायचं. खेळपट्टी तर खूपच सुंदर आहे आणि अरेंजमेंट केले तर एकदम खूप चांगली आणि बहुतेक कमी ठिकाणी असे 360 ग्राउंड बघायला भेटतात. ठाण्यातला क्रिकेट तू खूप मोठ्या प्रमाणात खेळतोस, तर त्या सर्व स्पर्धांचा अनुभव तुमच्या सोबतीने आहे आणि त्याचमुळे आज एक चांगला संघ तुम्ही घेऊन आलेले आहात. तर प्रपोर्शन कसं असेल? किती बॉलर्स, किती बॅटर्स, ऑलराऊंडर्स घेऊन तुम्ही खेळणार आहात? आता माझ्या संघामध्ये पण 3-4 लेजंड प्लेयर आहेत, त्यांचा अनुभव घेऊनच आम्ही खेळू. सर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकलेले आहे श्रीराम फाउंडेशन ओळा ठाणे. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडले आणि मौलिक 11 वाघबीळ ठाणे संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि आता आपण देणार आहोत मागच्या सामन्याचा सामनावीर सूरज सिंग. ते ठरतायत सामनावीर. चला सूरज या आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. मॅनिफेस्टेशन होतं. तर मी पुन्हा एकदा आमचे सुनील खेडेकर सर आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. ती चर्चा आपण करूयाच सूरजची. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. खूप महत्वाचं असतं कुठल्याही खेळाडूसाठी
सामनावीरचा पुरस्कार. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जेव्हा तुमचा चांगला होतो त्या खेळाचं मूल्यांकन करून तुम्हाला तो पुरस्कार दिला जातो आणि सूरजला हा पुरस्कार देताना मला विशेष आनंद होतोय. कॉंग्रॅच्युलेशन सूरज. सूरज टॉसच्या वेळी खूप चांगल्या पद्धतीनं मोटिवेट झाला होता. चर्चा नक्कीच मी करीन सूरजशी. सामना लगेच आपण पुढचा चालू करणार आहोतच. मॅन ऑफ द मॅच ही खूप महत्वाची भूमिका. हे पद प्रत्येकाला मिळत नाही, तुम्हाला ते कमवावं लागतं. तर सूरज, टॉसच्या वेळी मी म्हणालो होतो की सूरज जो हरवला होता, सूरज जो आउट ऑफ फॉर्म होता, सूरज आज पाहायला मिळेल का? सूरज मनावर घेतलंस. सर आउट फॉर्म नहीं था, प्रैक्टिस नहीं हो रहा था कंटिन्यू, इसलिए मैं क्रिकेट ग्राउंड पे खेल नहीं पा रहा था ठीक से. अभी कंटिन्यू प्रैक्टिस कर रहा हूँ तो ग्राउंड पे इफेक्ट गिरेगा, क्योंकि प्रैक्टिस इंपॉर्टेंट रहता है. अगर कौन से भी गेम में खेलना है तो प्रैक्टिस इंपॉर्टेंट है. बॉलिंग यूनिट जरूरी है और बैटिंग यूनिट तो सब टीम का बेहतर रहता है, लेकिन आपके बॉलिंग यूनिट के बारे में क्या कहोगे? बॉलिंग यूनिट इसलिए हम लोग ने चॉइस किया क्योंकि हमारे पास हमारे बॉलर आज शॉर्ट थे थोड़ा, तो माजीवाड़ा टीम में बॉलर अभी करंट फॉर्म में उनकी टीम अच्छी खेल रही है, इसलिए हमने वो टीम चॉइस किया. वार्ड फॉर्मेट के बारे में क्या कहोगे? क्योंकि अलग अलग एरिया के टीम्स प्लेयर्स टीम में इंक्लूड हो जाते हैं और फिर थोड़ा सा बॉन्डिंग में तकलीफ होती है. हाँ तकलीफ होती है. अभी ग्राउंड पे फील्डिंग लगाने में ज़्यादा तकलीफ हो रही थी, इसलिए हम लोग विकेट कीपर पे पूरा छोड़ा था कि आप ही देखिए, क्योंकि सब लोग या अभी फॉर्मेट सेम टीम रहता तो कॉम्बिनेशन होता, अलग अलग टीम रहता तो कॉम्बिनेशन थोड़ा डिफरेंस होता पिछले 1 घंटे को कैसे एंजॉय किया? है. बेस्ट. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. हे होते सूरज ज्यांना आपण सामनावीरचा पुरस्कार घेताना पाहिलं. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इतकंच. आपण हा tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर पाहतोय. प्रताप सरनाईक फाउंडेशन पुरस्कृत PSPL. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज असतील, बाळ सर असतील, सलीम सर असतील, ओम सर आणि मी स्वतः. थँक्यू. Organized by Pratap Sarnaik Foundation.